हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 8, अक्षर ब्रह्मयोग. Recording in progress. लास्ट टाइम आपण श्लोक नंबर आय थिंक 13 वर थांबलो होतो. ओम इति काक्षरम ब्रह्म व्यवहारन माम अनुस्मरन य प्रयाति तजत देहम स याति परमां गतिम. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परम पवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जो कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. राईट. तर आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत तुमच्याकडे चॅप्टर ब्रेकअप असेल. जस्ट टू रिकॅप, श्लोक नंबर 1-2 मध्ये अर्जुनाने जे प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर दिलेलं आहे. सॉरी, 1-2 श्लोकांमध्ये अर्जुनाने प्रश्न विचारले, 3 आणि 4 श्लोकांमध्ये त्याची उत्तरं दिली गेली. त्यानंतर श्लोक नंबर 5 ते 8 आपण भगवंतांचं स्मरण कसं करावं मृत्यूसमयी आणि भगवंतांच्या धामाची कशी प्राप्ती करावी ह्याच्याबद्दल आपण बघितलं होतं. मग नंतर हे 3 श्लोकांची सिरीज आहे. श्लोक नंबर 9 ते 13, श्लोक नंबर 14 ते 15 आणि शेवटी 16 ते 22. तर श्लोक नंबर 9 ते 13 मध्ये आपण बघितलं होतं की योगमेश्वर भक्त भगवंतांचं कसं स्मरण करतात. राईट. लास्ट टाइम योगमेश्वर भक्तांद्वारे. मग त्यानंतर श्लोक नंबर 14 ते 15 आपण आज बघणार आहोत. नेक्स्ट लेवल, शुद्ध भक्त भगवंतांचं कसं स्मरण करतात. आणि त्यानंतर 16 ते 22 भगवंतांचं स्मरण करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा आपल्याला कशा भेटू शकतात आध्यात्मिक लोकांबद्दल माहिती घेऊन किंवा भौतिक जगाबद्दल माहिती घेऊन ते आपण बघू. 9 ते 13 आपण बघितलं होतं योगमेश्वर भक्त हे कसे भगवंतांना आठवतात. 14 ते 15 आता शुद्ध भक्त कसे आठवतात भगवंतांना आपण ते बघणार आहोत. श्लोक नंबर 14 वाचा. मैथिली राणी माताजी, श्लोक नंबर 14. अनन्य चेता सततं योम तरन्ति नित्यशः तस्याः सुलभ पार्थ नित्ययुक्त स योगिनी. हे पार्थ, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्ती योगात रममान झालेला असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग इथे तुम्हाला दिसेल भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये पहिल्यांदा शब्द वापरलेला आहे ना, सुलभम. सुलभम म्हणजे इझी किंवा सर्वात सोपं. आणि पूर्ण गीतेमध्ये ऍक्च्युली हे एकच जागा आहे जिथे आता अर्जुनाने 6व्या अध्यायामध्ये प्रश्न सांगितलं होतं. चंचलई मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुर एवस दुष्करम. दुष्करम म्हणजे फार कठीण आहे. राईट. 6व्या अध्यायात अष्टांग योगाचं वर्णन जेव्हा भगवंतांनी केलं होतं तेव्हा. आणि त्याच्या अपोजिट इथे भगवंत म्हणतात सुलभम. सुलभम म्हणजे इझी आहे. माझी भक्ती करणं काय आहे, फार सोपं आहे. तुम्हाला गीतेमध्ये हा एकच ठिकाण भेटेल जिथे हा सुलभम शब्द दिसलेला आहे प्रॉमिनेंटली. राईट. हे एक तऱ्हेने अर्जुनाच्या दुष्करम म्हणून अर्जुनाने जे म्हटलं होतं 6व्या अध्यायामध्ये की कठीण आहे बहुत, त्याला इथे आन्सर आहे कठीण नाहीये, सुलभम आहे. भक्ती काय आहे माझ्याकरता, माझी जी भक्ती ती फार सोपी आहे. राईट. मग आता कोणी म्हणेल की भगवंतांवरती ध्यान करणे पण कठीण आहे का. म्हणजे तुम्हाला जर सर्वात सोप्या सोपी पद्धत दिली ती पण तुम्हाला कठीण वाटेल कलियुगामध्ये. कलियुगामध्ये सर्वात सोपी पद्धत दिलेली आहे नामस्मरण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळी पद्धत दिलेली आहे भगवंतांना प्राप्त करण्याची. युगधर्म जसं
अगोदरच्या युगांमध्ये ध्यान आहे, म्हणजे मेडिटेशन सतयुगामध्ये. नंतर त्रेतायुगामध्ये यज्ञ विधी आहे. नंतर द्वापर युगामध्ये अर्च विग्रहाची अर्चना आहे. आणि कलियुगामध्ये आपण काहीच करू शकत नाही, ध्यान करू शकत नाही, यज्ञ करू शकत नाही, किंवा आपण अर्च विग्रहाची इलॅबोरेटली सेवा पण करू शकत नाही. मग राहिलं काय? मग देव डायरेक्ट तुमच्या जिभेवर तुमच्या डोळ्यासमोर आणून दिला, हे घ्या, आता तरी घ्या. ते पण आपल्याला जमत नसेल, मग आता काय करणार? कुठलीच स्पिरिच्युअल प्रोसेस म्हणजे थोडं तरी आपल्याकडनं प्रयत्न टाकायला लागेल ना आपल्याला. असं थोडी आहे की म्हणजे सगळं मला तुम्ही आता जिभेसमोर आणलं, आता तू खा. औषध समोर आणून दिलं, आता ते उचलून खाणं आपली जबाबदारी आहे, राईट? ते पण आपण घाललं तर मग कसं होणार? कुठलीही स्पिरिच्युअल प्रोसेस ही सोपी असेल, पण कितपर्यंत असेल थोडे तरी आपल्याला एफर्ट्स टाकले पाहिजेत ना, राईट? या भौतिक जगामध्ये तुम्ही जर भारतीय इतिहास बघितला असेल, आपण परकीय आक्रमणापासून स्वतःला मुक्त करून स्वातंत्र्य प्राप्त केलं, राईट? प्रभुपाद ते लीलामृत मध्ये लिहितात की विदेशी लोकांपासून आपण स्वतःला मुक्त केलंय. सोपं होतं का ते? कितीतरी लोक मेले गेले, राईट? किती लोकांनी आपले बलिदान दिले, त्याग दिला. एवढे कठोर प्रयत्न केल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. मग विचार करा की नुसतं या जगामध्ये एक देशाला स्वतंत्र करण्याकरता एवढे प्रयत्न चालतात, दुसऱ्या एका परकीय आक्रमणापासून. मग आपण कम्प्लिटली माया म्हणजे कोण? या भौतिक जगाला पूर्णपणे कॅप्चर करून ठेवणारी शक्ती. तिने काय केलेलं आहे? या भौतिक जगाला कॅप्चर केलेलं आहे. तिच्यापासून सुटका करणे काय सोपी गोष्ट आहे का? नाही ना. तरी पण प्रभुपादांच्या कृपेने, महामंत्राच्या कृपेने तरी आपल्याला सोपं जात आहे. पण ते पण आपण नाही केलं तर कसं होणार मग, राईट? म्हणून तुम्ही जेव्हा इथे कम्पॅरिझन करता, तुम्ही बघितलं होतं मागच्या श्लोकाच्या सिरीज मध्ये 9 ते 13 की योग मिश्र भक्त कसे भगवंतांना स्मरण करतात, कुंडलिनी योग, चक्र योग किंवा अष्टांग योग द्वारा. कठीण प्रोसेस आहे, खडतर प्रोसेस आहे. का खडतर प्रोसेस आहे? कारण अष्टांग योगामध्ये शिकवलं जातं नेती 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 नेती. नेती म्हणजे काय? हे नाहीये, हे ब्रह्म नाहीये, हे ब्रह्म नाहीये, हे ब्रह्म. म्हणजे बेसिकली याच्यावर ध्यान करायचं नाही, याच्यावर ध्यान करायचं नाही, याच्यावर ध्यान करायचं नाही, याच्यावर ध्यान करायचं नाही, हे नको, हे नको, हे नको. सोपं आहे का हे नको म्हणणं? नको म्हणणं कोणाला आवडतं का? नाही आवडत कोणाला, राईट? आता से फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, असं उदाहरण दिलं जातं की एक निळ्या कलरचा माकड आहे आणि त्याची लाल शेपूट आहे, याचा विचार करू नका. ठीक आहे ना? एक निळ्या कलरचा माकड आहे, त्याची लाल कलरची शेपूट आहे. विचार करू नका, याच्यावरती विचार करू नका. तुम्ही मनामध्ये ऑलरेडी विचार करून टाकलं, ओ निळ्या कलरचा माकड आहे, कसा असेल तो बरं, लाल शेपूट आहे. जेव्हा आपण म्हणतो ना, ज्या गोष्टीला तुम्ही म्हणता ना याच्यावर ध्यान करायचं नाही, याच्यावर ध्यान करायचं नाही, एवढं म्हणून आपण त्याच्यावर ध्यान करत असतो. जसं तुम्ही म्हणाल हे खाऊ नको रे, हे खाऊ नको, ते हे खाऊ नको, असं म्हणता म्हणता त्याला 10 वेळा खाऊन टाकलेलं असतं. मग नो 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 म्हणण्याची जी प्रक्रिया आहे ती फार कठीण आहे, खडतर आहे. नेती 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 नेती. सोपी मेथड कुठली आहे? यस यस यस. म्हणजे काय? भगवंतांची सेवा करा, भक्तांची सेवा करा, चॅन्टिंग करा, भागवत वाचा. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली एंगेज होता तेव्हा ऑटोमॅटिक निगेटिव्ह जे आस्पेक्ट आपल्या लाईफ मधले ते निघून जातात. त्या निगेटिव्हला तुम्हाला सेपरेटली टॅकल करायची गरज पडत नाही. जर आता तुम्ही ह्या क्षणाला भक्तिशास्त्र क्लासमध्ये आहात उपस्थित, म्हणजे तुम्ही दुसरीकडे कुठे उपस्थित नाही आहात, जर असाल तर ऍक्च्युली, राईट? मग तुम्ही इथे असाल तर ह्या तुमचा जो वेळ आहे टीव्ही बघण्याचा, म्हणजे तुमचा, म्हणजे तुम्ही बघत नाही, मी म्हणत नाही तुम्हाला, पण जस्ट टेक एन एक्झाम्पल. जे टीव्ही बघणे किंवा बाहेर खेळणे किंवा अशाच गप्पा मारणे इकडे तिकडे, तुला माहितीये काय झालं होतं शेजारीच्या तिकडे घरामध्ये, माहितीये तुला?
हो नाही माहिती, सांग लवकर सांग लवकर सांग. फक्त दोन एकत्र आलेत, लगेच चालू होतात. तुला माहिती आहे परवा तिकडे काय झालं होतं? मी प्रसाद चोरला होता, माहिती का तुला, एवढा प्रसाद. बस मग त्याच्यावरती 1 तास गप्पा गोष्टी. मग मेनू कुठला होता, काय झालं, कसं झालं, किती ढापला, किती वाटला आणि किती खाल्ला. मग तुम्ही जर आता इथे या क्षणाला आहात म्हणजे तुमचा अर्धा पाऊण तास जो आहे, 1 तास, तो मायातनं मुक्त झाला. जी आपली वैधानिक स्थिती त्याच्यामध्ये तुम्ही मग्न झालात. राईट. मग हा मार्ग सोपा आहे ना, की कोपऱ्यामध्ये बसून नाही ती गोष्ट खायची नाही, ती गोष्ट खायची नाही, असं म्हणता 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 किती तुम्ही नाही म्हणू शकता त्याला. किंवा तिथे लक्ष द्यायचं नाही, तिथे लक्ष द्यायचं नाही. जिथे लक्ष द्यायचं चांगल्या गोष्टी त्याच्यावर लक्ष द्या. मग जिथे लक्ष नाही द्यायचं ती गोष्ट ऑटोमॅटिक निघून जाते. सो देअरफॉर पॉझिटिव्ह एंगेजमेंट आपल्याला पाहिजे. पॉझिटिव्ह एंगेजमेंट नसेल तर निगेटिव्ह पद्धतीने आपण नेती या पद्धतीने आध्यात्मिक बनणे फार कठीण आहे आणि टिकत नाही ते जास्त काळ. राईट. सो दॅट्स वाय आपल्याला एवढी सगळी पद्धत दिलेली आहे की घरामध्ये अर्च वगैरे घेऊन या, अर्च वगैरेची सेवा करा, शृंगार करा, त्याला व्यवस्थित भोग लावा, प्रसाद घ्या, चॅन्टिंग करा, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि चॅन्टिंग पण 1-2 माळा नाही, 16 माळा करा, म्हणजे 2 तास एंगेज झाले. प्रभुपाद इंटेलिजंट फार, त्याला माहितीये. राईट. अर्धा पाऊण तास डीटी वर्शिप मध्ये गेला, ठीक आहे, अर्धा पाऊण तास लागत असेल ना घरामध्ये अर्चना करण्याकरता. त्यानंतर मग अजून 1 तास, अर्धा पाऊण तास भक्तिशास्त्राचा अभ्यास करा, भगवद्गीता अभ्यास करा. त्यानंतर मग काही कथा तुम्हाला ऐकायची असेल कथा ऐका. असं करता करता आपला विरंगुळा करणारा जो टाइम असतो ना, ऍक्च्युली प्रत्येकाच्या जीवनामध्ये टाइम असतो, नाही असं नाही. जेवढे पण लोक जे हाऊस होल्डर आहेत, जे बाहेर जॉब करतात, ते म्हणतात की आमच्याकडे टाइमच नाही. असं नसतं. प्रत्येक जण आपल्या विरंगुळा करण्याकरता टाइम काढतो की नाही. तुम्ही संध्याकाळी ऑफिस मधनं आलात तर चिल होता का नाही? होतात ना. घरी आलं की मग थोडं ज्यूस पिया, टीव्ही रिमोट लावा. मग आता बाहेरचा कर्मी आहे तो तशा प्रकारे चिल होतो, डिवोटी कशा प्रकारे चिल होतो, अरे चैंटिंग किधर है, बाकी है चैंटिंग, अरे भगवान को थोड़ा सा शाम को आरती विरती करते सजा देते, अरे थोड़ा कथा सुन लेता हूँ, मजा आ रहा है, आनंद आ रहा है कथा सुनने में, अरे भागवत पढ़ लेता हूँ, अरे वो डिवोटी से बात करना था, अरे काउंसलिंग करना था, अरे वो डिवोटी का प्रॉब्लम था उसको फोन करता हूँ, ठीक ठाक हुआ कि नहीं प्रॉब्लम कुछ, अच्छा सत्संग में सेवा था उधर कुछ हुआ कि नहीं, देखते हैं कल परसों जन्माष्टमी अरेंजमेंट करना है. आपला विरंगुळा म्हणजे हाच. राईट. आणि मग असा वेळ आपला निघून जातो त्याच्यामध्ये. मग आपल्याला अनैतिक किंवा उग्र कर्म करण्याकरता वेळच नाहीये. सो दॅट्स वाय पॉझिटिव्ह एंगेजमेंटची जी मेथड आहे ती फार महत्वाची आहे. कारण पॉझिटिव्हली आपण एंगेज नसेल तर निगेटिव्हली एंगेज होण्याकरता वेळ लागत नाही. निगेटिव्ह तर आपल्या चहूबाजूला आहे. पॉझिटिव्ह जसं बंद झालं तसं निगेटिव्ह स्टार्ट होतं. म्हणून ऍटलिस्ट जो वेळ आपण कथा सत्संग कार्यक्रमामध्ये आपण एंगेज होतो तो वेळ आपला सत्कर्मी लागला. राईट. सो दॅट्स वाय ही जी मेथड आहे ही फार सुलभ मेथड आहे. आणि इथे प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये एकदम बिगिनिंगलाच प्रभुपादांनी म्हटलेलं आहे, भक्ती योगाद्वारे भगवंतांची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचे वर्णन विशेष करून या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. राईट. मग ते प्रभुपादांनी समराईज केले की मागच्या आपण चॅप्टर मध्ये बघितले होते 4 प्रकारचे जे भक्त असतात जे भगवंतांकडे येतात. राईट. त्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे मिश्र भक्त असतात. पण नंतर इथे प्रभुपाद पुढे म्हणतात, परंतु या श्लोकामध्ये विशेष करून विशुद्ध भक्तियोगाचा ज्ञान कर्म आणि हट यांच्या मिश्रणारहित उल्लेख करण्यात आला आहे. अनन्य चेता शब्दावरून दर्शवल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते. त्याला स्वर्गलोकप्रत उन्नत होण्याची इच्छा नसते. तसंच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची किंवा भौतिक जंजाळातून मोक्ष प्राप्ती करण्याची इच्छा नसते. विशुद्ध भक्ताला कशाची अभिलाषा नसते. चैतन्य चरित्रामृत शुद्ध भक्ताला निष्काम असे म्हटले जाते. भुक्ती मुक्ती सिद्धिकामी सकली अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. राईट. जोपर्यंत आपल्या मनामध्ये भौतिक इच्छांचा सागर आहे, उफाळत आहे, तोपर्यंत त्या इच्छा पूर्ण करण्याकरता अनेक प्रयास करावे लागतात. आणि असं नाही की सगळ्या इच्छा पुऱ्या होतात. काही इच्छा पुऱ्या होतात, काही पुऱ्या होत नाहीत. राईट. आणि ज्या पूर्ण होतात त्याने आणखीन इच्छा वाढतात, ज्या होत नाहीत
त्या इच्छा अतृप्त राहिल्यामध्ये मनुष्य भूत बनतो. भूत बनतो म्हणजे तो नुसता दिवसभर हे करत असतो, मैं अगर ऐसे मर गया ना भूत बन जाऊंगा फिर मैं, मग तो झपाटलेला होतो. मग ज्याची जीवनामध्ये जी इच्छा असेल त्याप्रमाणे त्याला झपाटलं जातं भूताने. बिचारा तो पूर्ण मेल्यानंतर सुद्धा मग भूताच्या रूपात फिरत बसतो. कहा आहे वो चीज, कहा आहे. म्हणजे भौतिक जगामध्ये इच्छा पूर्ण झाली तरी पण धोकेदायक आहे, आणि इच्छा पूर्ण नाही झाली तरी सुद्धा धोकेदायक आहे. बेसिकली भौतिक जीवनच धोकेदायक आहे. हे भौतिक जीवन घ्यायचं तरी कशाला मग. इच्छा पुऱ्या झाल्या तर अन्न वाढत जातात, नाही पुऱ्या झाल्या तर दुःख होत राहतं. म्हणजे हे असं आहे, जसं ते तुम्हाला अगोदर पण उदाहरण दिलं होतं, ये ऐसा बॉक्सिंग मैच है, यू नो, इसके अंदर रिंग में एक बार उतर गए तो मैच जीत तो नहीं सकते, लेकिन रिंग छोड़ के जाना भी नहीं है, जा भी नहीं सकते. लॉक लगा दिया है, लॉक आहे. अशा रिंग मध्ये तुम्हाला ढकलण्यात आलेला आहे, ज्याला टाळा मारून टाकला बाहेर मायाने. चल अंदर, अभी तुम्हारे सामने अपोनेंट खड़ा है, लगाओ बॉक्सिंग. तर तो मारतो तुम्हाला, आपल्याला मारत असतं आणि आपण खात असतो मार. आता आपल्याला माहिती आहे की जिंकणार तर कधीच नाही आपण आयुष्यामध्ये, हारणारच त्याच्यासमोर. पण बाहेर पळायची पण संधी नाहीये, कारण लॉक लागलेला आहे. कसला लॉक लागलेला आहे? आसक्त्यांचा लॉक लागलेला आहे. या शरीरामध्ये आपण बंदिस्त आहोत ना. या शरीरातनं बाहेर जरी पडायचा प्रयत्न केला तरी पण या शरीराने बांधून ठेवलेलं आहे, शारीरिक, मानसिक आणि अहंकाराच्या स्तरावरती. बाहेर पडू पण शकत नाही, मार खाईत पण राहायचंय. म्हणून मार खाईत राहायचा. मार खाता खाता जर तुम्ही जर बोललात हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, मग भगवंताला करुणा वाटते. बेचारा पिट रहा है ना, बाहर तो जा नहीं सकता बेचारा. माया ने लॉक लगा दिया और चाबी किसके पास है? माया के पास है. तो चाबी नहीं मिलेगी. अच्छी तरह कुटाई करो इसकी, इतना पीटो कि इसको जिंदगी भर याद आए कि वापस जेल में आना नहीं है, यहाँ पे ये गलत जगह पे आता है. अच्छी तरह पिटाई करो. चावी त्यांच्याकडे आहे, आणि जोपर्यंत भगवंत आदेश देत नाही तोपर्यंत ती लॉक खोलत नाही. जेव्हा भगवंत आदेश देतील, आपण बघितलं होतं ना, मम माया दुरत्तया मामैव प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ते. जेव्हा आपण भगवंतांना शरणागत येऊ की बस बस भगवान, अभी मैं सुधर रहा हूं, अभी मैं जप करना चाहता हूं, तेव्हा भगवंत चालू करतात. ओके, लॉक नंबर 1. आता त्या गेटला मल्टिपल लॉक्स आहेत, है ना. या शरीराच्या बंधनाचे लॉक आहेत, मनाच्या बंधनाचे लॉक आहेत, तथाकथित आपली जी भौतिक बुद्धी त्याचे लॉक आहेत. आध्यात्मिक जीवनामध्ये आलं तरी सुद्धा आपल्या डोकं लावायला चालू होतं की ऐसा नहीं ऐसा होना चाहिए, वैसा नहीं वैसा होना चाहिए. मैंने मेरे कॉलेज में जो प्रोग्राम किया था ना, तो ऐसे सजाया था डेकोरेशन हॉल. अभी भी ऐसे सजाओगे क्या? दूसरा ड्यूटी बोल रहा है ना ऐसे सजाओ. नहीं 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 नहीं, मैंने ऐसे किया था. अरे रुको, रिलैक्स. साथ में सेवा करने के लिए आए, कोऑपरेट करो. त्यानंतर फायनली अहंकाराचा लेयर आहे. एक 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 करून जी चावी मग रिलीज होईल तसं जसं ज्या प्रमाणात आपण सरेंडर करू. म्हणून इथे भगवंत लिहितात ऍक्च्युली पुढे, काढले भगवंताने या अर्थात त्याला स्वार्थ तृप्तीची इच्छा नसते. परिपूर्ण शांती केवळ त्यालाच प्राप्त होते, आणि जे स्वार्थ हेतूने प्रेरित झालेले असतात त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही. राईट. आणि प्रभुपाद म्हणतात की ज्यांची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना सहजपणे भगवत भक्ती प्राप्त होते. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात 3ऱ्या लाईनमध्ये, इतर योगांचा अभ्यास करणाऱ्या साधकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या अशा भक्तांपुढे निर्माण होत नाहीत. राईट. भक्तियोग अत्यंत सहज, उदात्त आणि आचरण करण्यासाठी सुलभ आहे. भक्तियोगाचा प्रारंभ बघा, अगदी सुंदर स्टेटमेंट आहे प्रभुपादांचं. भक्तियोगाचा प्रारंभ केवळ हरे कृष्ण जपाने होऊ शकतो. भगवंत हे सर्वांवर कृपा करतात, परंतु पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विचलित न होता जो त्यांची सदैव सेवा करतो त्याच्यावर ते विशेष कृपा करतात. अशा भक्ताला ते विविध प्रकारे सहाय्य करतात. ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयन्ते ते. मग आपण एकदा जर चॅन्टिंग करायचं ठरवलं तर भगवंत आपल्याला बुद्धी देतात. आहेत ना आपल्या ग्रुपमध्ये पण जे 108 माळा करतात, 64 माळा करतात डेली, त्यांना भगवंत बुद्धी देतात. कैसे कर सकते हो आप, है ना. आता पण डिझायर असेल तर भगवंत बुद्धी देतील ना, डिझायर नसेल तर बुद्धी देणार नाही.
हमारी बुद्धि है 16 माला हो गया, हम सो जाएंगे हम। उसके बाद भगवान बोलते ठीक है ऐसे 16 माला करो, सो जाओ। वो भी बुद्धि देते हैं, ठीक है। और रेस्टोरेंट में आज एकादशी का प्रसाद बनने जाओ, वहां पे जी बुद्धी ज्याची त्याला ते प्रमाणे भगवान तो बुद्धी देतात। जिसको 108 माला करना है उसको बुद्धि देते हैं भगवान, ऐसे करो ऐसे करो ऐसे करो, ये करो, ऐसे टाइम निकालो, ऐसे ऍडजस्ट करो, राईट। भगवत सेवा करण्याकरता आपल्याला फक्त इच्छा पाहिजे, बाकी सगळी फॅसिलिटी सगळं अरेंजमेंट भगवंत तयार करून देतात, राईट। आता मी कधी आयुष्यामध्ये फंड रेझिंग केलं नव्हतं, मध्ये आता केलं मी म्हणजे अनुभवच नाही मला कधी, मी कधी करतच नाही, म्हणजे केलंच नाही आयुष्यामध्ये कधी। पण मला वाटलं यावेळेला थोडस करावं सेंटर करता, थोडंफार इकडे तिकडे मी केलं। मग ते आमचे स्कूल आणि कॉलेजमध्ये मित्र आहेत, त्या सगळ्यांनी, तुम्ही पण काही लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलं, बऱ्याच लोकांनी। तिकडे मी त्या स्कूल कॉलेजच्या मुलांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकत होतो। त्या ग्रुपमध्ये टाकलं तेव्हा ते सगळे म्हटले अरे जिंदगी में कभी पैसा मांगा नहीं, इसने भी पैसा मांग रहा है मैं म्हटले इसमें शर्म क्या, कृष्ण के लिए मांगने के लिए शर्म क्या। कृष्ण के लिए मांगने के लिए अगर शर्म आ रही मतलब अभी भी अहंकार के लेवल में, कैसे मांगू, मेरी तुम्हारी इज्जत का सवाल क्या है कौन तुम, तुम्हारी इज्जत क्या है, इज्जत कृष्ण से है, राइट। यांची सेवा करण्याची संधी आज सगळ्यांना उपलब्ध आहे, ती संधी कशाला गमवायची। मग विचार करलो अरे ये तो बहुत बड़ा डिवोशनल सर्व्हिस आहे। मग आता काही लोकांनी 51 रुपये दिले, काही लोकांनी 101 रुपये दिले, काही लोकांनी 1000 रुपये दिले, काही लोकांनी 10,000 रुपये दिले, मग काय फरक पडला का? डोनेशन मध्ये अंतर पडत नाही, अमाऊंट किती आहे। ज्याने दिले इव्हन 10 रुपये जरी खिशातनं काढून दिले, 20 रुपये जरी दिले, त्याने आपल्या श्रमाचा 1% 1% पार्ट भगवंताला अर्पित केला। स्वल्पमपि असं धर्मस्य त्रायते महतो भयात, ती जी गोष्ट आहे ती भगवंत काय करतात, नोट डाऊन करतात। इट इज नोटेड डाऊन दॅट यू हॅव सॅक्रिफाइस दिस मच फॉर कृष्ण, आणि त्याला आपण इन्स्ट्रुमेंट बनलो म्हणून आपल्याला पण त्याचा लाभ होतो। अदरवाईज ह्या लोकांना कोण अप्रोच करणार, तुम्ही मला सांगा। हे लोक म्हणजे पूर्ण महाराष्ट्र इंडियावर विखुरलेले आहेत, माझे सगळे मित्र, स्कूल कॉलेज पीजी कॉलेजचे सगळे ऑल इंडिया स्कॅटर्ड आहेत। आता यांना कोण भेटणार जाऊन, एक व्हॉट्सअप टाकला, दुनियाच्या कुठल्या कोण्यामध्ये होतं, काही लोक विदेशामध्ये होते, त्यांनी बघितलं अच्छा फंड मांग रहा है, डोनेशन किसके लिए, जन्माष्टमी। तो पण विचार करत असेल जिंदगी में मैंने काही डोनेशन दिया नहीं, दिया है तो 1 रुपया 2 रुपया दिया है किंवा ते आरतीची थाळी येते ना, भगवंतांना आरती करतात, ते थाळीमध्ये 10 रुपये 20 रुपये टाकतात ना लोक। म्हटलं ये तो थोडा खतरनाक डोनर लग रहा है, मग पहिले मी असं म्हणजे व्यवस्थित मेसेज हे करायचं। मग त्या मेसेज मध्ये लिहिलं मी 51 रुपये ते किती तुम्हाला द्यायचे तेवढे। मग ते काय काय एवढे श्रीमंत लोक आहेत, ते 51 रुपये देत लागले। मी म्हटलं अरे इसकी कॅपॅसिटी नाही देत आहे। मग मी त्याला एडिट केलं त्याला एडिट केलं 100 ते 1000 तुम्हाला ट्रिक सांगतोय फंड कलेक्शनची, तुम्ही पण करू शकता तुमच्या सेंटर करता नेक्स्ट इयर, ठीक आहे ना। प्रत्यक्ष नितीन पाटील माताजी, तुमच्या सेंटर करता फंड कलेक्शन करायचं असेल ना तुम्हाला, अशा प्रकारे करा। एक मेसेज जन्माष्टमीच्या अगोदर वर्षात नाही एकदाच करायचं, सारखं करायचं नाही, वन्स इन अ इयर ठरवून ठेवायचं की ये 1 साल में 1 बार टार्गेट आहे। मग त्या तुमच्या असतील ना मित्र, शाळेचे कॉलेजचे नातेवाईक, दुनियाभरचे लोक असतात। आता आमचा एक जिथे सेंटर आहे तिथे त्याच्या घरामध्ये 3 भाऊ राहतात, म्हणजे 3 मजली बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या वरतीच कुकिंग होतं आमचं। मग त्याच्या घरी आमच्या डोंगर पोहोचले होते, म्हणजे तोच होता। आणि गंमत करता त्याने सांगितलं की हे जन्माष्टमी डोनेशन लेणं आहे। मग घरातल्या सगळ्यांनी कोणी 500 रुपये कोणी 1000 रुपये अशा करता 8,000 रुपये घरामध्ये जमा झाले त्याच्या घरामध्ये, त्याच्या घरी प्रोग्राम होतो, म्हणजे आम्ही कुकिंग करतो। मग आता इट्स नॉट क्वेश्चन ऑफ किती कोणी दिले किंवा काय जमा झाले, प्रत्येकाला संधी भेटते ना भक्ती करायची, आणि त्या म्हणजे मार्गाने आपण भगवंतांना कनेक्ट करतो, मग त्यांना सुकृती भेटतीये। मग ते लोक आता कुठे ना कुठेतरी त्यांना भगवंत कृपा देतील, सांगतील की अरे इस्कॉन सेंटर आहे, जाओ थोडा इस्कॉन मध्ये जा किंवा, कारण आता एक पॉझिटिव्ह साईड निर्माण झाली ना। त्यांनी 2 रुपये दिले, 10 रुपये दिले, वाटेवर दिले, काही दिले, 51 रुपये 108 1000 2000 10,000 जे पण दिले, त्याच्या मनामध्ये मग एक पॉझिटिव्हिटी तयार होते, भगवंतांबद्दल अफेक्शन तयार होतं की मला मंदिरात गेलं पाहिजे, ऑटोमॅटिक। कारण आतमध्ये परमात्मा आहेत ना, ते प्रेरणा देतात, जाओ 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 मंदिर जाओ।
अभी तुम्हारा टिकट बुक हो गया है, तुमने टिकट काटा है ना, अभी जाओ। टिकट काटा है इधर महाराष्ट्र में, वो किधर लंडन में रह रहा होगा, मंदिर में जाएगा वहां पे, बिकॉज स्पिरिच्युअल हे कुठल्या भौतिक जागेशी रेस्ट्रिक्टेड नाहीये, अनलिमिटेड आहे ते. तुम्ही इथनं राहून इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमच्याकडे आहे ना आजकाल स्ट्रॉंग, त्याचा उपयोग करा. राईट, माझ्या सांगितलं ददामी बुद्धी योगम, नेक्स्ट इयर तुम्ही करू शकता. राईट, वर्षात नाही एकदा, म्हणजे तुम्हाला जसं वापरायचं तसं. पण दिस इज द मेथड. आपले जे नातेवाईक, मित्र, शाळा, कॉलेज हे मंडळी असतात त्यांना तुम्ही अशा प्रकारे एक संधी देऊ शकता. असं नाही की आपल्याला जस्ट फंड गोळा करायचा आहे. इट्स नॉट जस्ट अ फंड कलेक्शन, बट इट्स अपॉर्च्युनिटी टू सर्व कृष्ण. नाही तर अदरवाईज त्यांना कोण अप्रोच करेल? तुमच्या शाळेतल्या मित्रांना, कॉलेजच्या मित्रांना त्यांना कशी संधी भेटणार? संधी कधी भेटू शकत नाही. बोला बोला. तुम्ही सेल केलं यावेळेला जन्माष्टमीला, मी फक्त मेसेजेस टाकलेले सगळ्या फ्रेंड्सना आणि अमाऊंट पण मी टाकलेली की 500च्या वरती पाहिजे करून, कारण का माहिती मला सगळे किती कमवतात, त्याच्यापेक्षा कमी नाही, 500 और मोर असं मेन्शन करून पाठवत होतं. म्हणजे 10,000पेक्षा जास्त डोनेशन आले. अरे बोल. फक्त मेसेजवर आल्या, आदल्या दिवशी मेसेज केला, दुसऱ्या दिवशी कॉल केला की भाई मी मेसेज केले, बघितले का, अजून डोनेशन केलंय का, लिंक वर करा टेम्पलचं, तर मला स्क्रीनशॉट पाठवा और मला जीपे करा. पण मोस्ट ऑफ लोकांनी मला जीपे केलं. म्हणजे 10,000च्या वरती झालंय माझ्याकडून, सगळ्यांकडून येऊन फक्त मेसेजवर, कोणाकडे गेली नाही मी, काय नाही, फक्त मेसेजेस केले. येस, तर ही मेथड असते. मग आता ज्या ज्याने दिले त्या सगळ्यांना संधी भेटली ना, अदरवाईज त्यांना संधी कशी भेटली असती भक्ती करायची? म्हणजे बघा, भक्ती किती सोपी आहे. आता अष्टांग योगी असेल कोणी, तुम्ही त्याला सांगू शकता का फोन करून, हे जरा योग कर रे, जरा बस कुंडलिनी चक्र जरा वरती घेऊन ये? सोपं नाहीये ना ते. भक्ती एवढी सोपी आहे की एवढी ऍक्सेसेबल आहे, इझी आहे. तुम्ही एक मेसेज ड्रॉप करा आणि त्या मेसेजने तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल होईल, त्यांच्या जीवनामध्ये मिरॅकल होईल. अरे आपल्याला पण असं कोणीतरी मेसेज टाकला असेल ना आयुष्यामध्ये कधीतरी, मंदिरामध्ये या किंवा हे डोनेशन घ्या किंवा ह्या प्रोग्रामला या, मेसेजला आपण रिस्पॉन्ड केला आणि आपण आज इथे बसून डिस्कस करतोय भगवद्गीता. अदरवाईज संधी कशी भेटली असती आपल्याला? राईट. सो दिस इज द वे. अशा प्रकारे भगवंत, नेक्स्ट टाइम तुम्ही लिहा सगळ्यांनी 500 किंवा 500च्या वरती. मला वाटतं मी फार उदार आहे. मी अगदी जे आमचे काही लोक असे आहेत ते करोडोने कमवतात. मित्र जे आहेत त्यांना मी 50 रुपये लिहिले होते. 50, कारण अनुभव नाही कधीच डोनेशन फंड रेझिंग करायचा. अगदी 50 रुपये एक तर होते, त्यांना मी 3-4 वेळा पाठलाग केला. म्हटलं ह्यांच्याकडनं आपल्याला करूनच घ्यायचंय. 3दा मेसेज केला, त्यांनी केलं नव्हतं. मग तिसऱ्यांदा मी म्हटलं, अहो 50 रुपये दिले तरी चालतील. भक्ती प्रश्न आहे. भक्ती, तुम्हाला भक्ती करायची संधी आहे. मग त्याने शेवटी केले, चांगली अमाऊंट केली त्यांनी, सांगणार नाही तुम्हाला. चांगली म्हणजे एवढी पण नाही, 1000मध्ये केली. इन द सेन्स की लोकांना म्हणजे काहीतरी मीडियम पाहिजे आपली भक्ती एक्सप्रेस करण्याकरता. असं नाही प्रत्येकामध्ये असते भक्ती, नाही असं नाही. आपल्याला त्यांना संधी द्यावी लागते एक्सप्रेस करण्याकरता. राईट. सो दिस इज द वे. नेक्स्ट टाइम लिहू आपण 500 किंवा त्याच्यावरती. 500 रुपये मोठी अमाऊंट असते. एक सामान्य मिडल क्लास फॅमिलीला भले लाखो मध्ये जरी कमवत असेल पण 500 रुपये लागतात मनाला, की अरे 500 रुपये. पण सत्कार्याला गेले त्यांना बरं वाटतं, सत्कार्य करता गेले म्हणून. राईट. असं इथे प्रभूने इथे लिहिलं आहे. भगवंत काय येतात, बुद्धी देतात. तदा आम्ही बुद्धी योगम तम. आणि प्रभात पुढे लिहितात, तुम्हाला दिसेल नेक्स्ट पॅराग्राफ वरती 311 पानावरती, सेकंड लास्ट पॅराग्राफ मध्ये, विशुद्ध भक्तांचा विशेष गुण म्हणजे तो विचलित न होता आणि देश काल परिस्थितीचा विचार न करता सदैव श्रीकृष्णांचे स्मरण करतो. त्यांच्या भगवत स्मरणामध्ये कोणतीच विघ्न येत नाहीत. तो आपली सेवा करण्यासाठी सेवा कोणत्याही काळी आणि स्थळी करू शकतो. काही जण म्हणतात की भक्ताने वृंदावनादी पवित्र तीर्थस्थळी किंवा भगवानाच्या लीलास्थळी वास केला पाहिजे. तथापि शुद्ध भक्त हा कुठे राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो. राईट. जेव्हा तुम्हाला आठवत असेल चैतन्य चरित्रामधला एक पास्ट टाइम प्रभुपाद कोट करतायत, जेव्हा चैतन्य महाप्रभू हे वृंदावनला जात होते तेव्हा ऍक्च्युली अद्वैताचार्यांनी रस्ता चुकवला नित्यानंद प्रभूने आणि त्यांना शांतीपूरला घेऊन गेले अद्वैताचार्यांच्या घराजवळ. तर तिथे अद्वैताचार्य ऍक्च्युली म्हणतात, हे कोटेशन आहे ते, महाप्रभू म्हणतात की मैं किधर आ गया है ना, वृंदावन है क्या? वृंदावन तो नहीं है. प्रभुपाद अद्वैताचार्य म्हणतात की भगवान आप जहां पे वो वृंदावन हो गया. बेसिकली वृंदावन इज नोन फॉर व्हाट?
नोन फॉर राधाकृष्ण, राईट, अँड डिवोटेड सर्विंग राधाकृष्ण. जिथे मग भगवंतांची सेवा होते ते स्थळ वृंदावन होऊन जातं, राईट. अशा प्रकारे. आणि लास्टच्या पॅरेग्राफ मध्ये ऑफकोर्स प्रभुपादांनी ते 5 हे दिलेले आहेत, जे भाव असतात, रस, ज्याच्या आपण भगवंतांची सेवा करतो. पण तुम्ही लास्टला जाल, लास्टच्या 3 लाईन मध्ये प्रॉपर लिहितात, एक शुद्ध भक्त क्षणभरासाठी भगवंतांना विसरू शकत नाही, आणि त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठी विसरू शकत नाहीत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राच्या कीर्तनाच्या कृष्ण भावनामृत पद्धतीचे हे मोठे वरदानच आहे, राईट. तर प्रभुपादांचे तात्पर्य एवढे विशेष आहेत, प्रभुपाद बऱ्याचदा आपल्याला इथे महामंत्र कोट करून दाखवत आहेत, जेणेकरून जी कळी काळाची जी मेथड आहे संकीर्तन योग्य भगवंतांना स्मरण करण्याची, ती आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात राहील, राईट. सो दिस इज द वे. अशा प्रकारे ही मेथड आहे शुद्ध भक्तांची भगवंतांना स्मरण करण्याची, राईट. श्लोक नंबर 14-15. आता 15वा श्लोक वाचा. सुनील प्रभू वाचा, सुनील गांधारी प्रभू. हरे कृष्ण. मावोपेत्य पुनर्जन्म दुःखालयमप्रस्वतम् नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गतः. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. येस, हरे कृष्ण. मग आता भगवंत त्याला कन्फ्युज करतात. हे 2 श्लोकांमध्येच दिलेलं आहे. भगवंत म्हणतात की 2 गोष्टी दिलेल्या आहे श्लोकामध्ये. हे भौतिक जगत जे हा क्वाईट ऑफन कोटेड श्लोक आहे. मावोपेत्य पुनर्जन्म दुःखालयम आषाढ, तुम्ही बरेचदा ऐकला असेल हा श्लोक. 2 विशेषण दिलेली आहेत भौतिक जगाकरता. पहिलं विशेषण काय आहे की भौतिक जगत काय आहे, दुःखालय आहे. दुःखालय, आलय म्हणजे काय, आगार. जसं तुम्ही म्हणता ना वाचनालय किंवा भोजनालय, ग्रंथालय, राईट. ग्रंथालय म्हणजे जिथे ग्रंथांचा अभ्यास होतो, म्हणजे साचून ठेवले, त्याला ग्रंथालय म्हणतात. भोजनालय म्हणजे जिथे भोजन प्राप्त होतं, राईट. तसंच या जगामध्ये काय प्राप्त होतं, दुःख. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, दुःखालयम, दुःखाने भरलेला आगार, राईट. आणि सेकंड त्याला दिलेलं आहे विशेषण अशाश्वतम. ये सुन के लोगों को थोड़ा अच्छा लगता है. चलो, दुख है तो कोई बात नहीं, लेकिन टेम्पररी है यह जगत, राइट. बट टेम्पररी क्यों ना हो, जब तक हो तब तक दुख मिलता रहेगा. पण हे जगत तसं म्हणलेलं आहे की अशाश्वतम, टेम्पररी आहे, राईट. आपण जरी काही भरपूर बनवून जरी ठेवले या जगामध्ये, पण ते नित्य काळाच्या ओघामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सोडून जावं लागतं. आपण त्याला साचवून ठेवू शकत नाही आयुष्यभरा, म्हणजे जन्मजन्मांतर. मग पुन्हा जेव्हा नवीन जन्म होईल, पुन्हा वापस नवीन क्रिएशन. मग नवीन शाळा, नवीन शाळेच्या नवीन हापचड्ड्या येतात, त्या निळ्या निळ्या. सरकारी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो होतो. निळी चड्डी आणि सफेद शर्ट, राईट. आणि मग पुन्हा अभ्यास करा, ABCD अ ब कड, आणि पुन्हा 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 मग जर भाग्य असेल तर पुन्हा भक्तिशास्त्री क्लासमध्ये यायचं. पुन्हा परीक्षा द्यायच्या, आणि पेपर अजून चेक झाले नाहीयेत. तुम्ही म्हणा पेपर कधी, दोन्ही नेक्स्ट याचे एकत्र भेटतील. दोन्ही एक्झामचे, राईट. सो समथिंग इथे, म्हणून इथे सांगितलेलं आहे याच्यामध्ये स्पेशली. जर तुम्ही तात्पर्यामध्ये गेलात, प्रॉपर लिहितात या. आणि सेकंड लाईन, नापनुवंती महात्मानम, जे महात्मे जण आहेत, ज्यांना कळलेलं आहे की हे जगत काय आहे, दुःखपूर्ण आणि तात्पुरतं आहे, ते कधीच या जगामध्ये परतून येत नाही, कारण त्यांना सिद्धी प्राप्त झालेली असते. प्रॉपर लिहितात, हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने स्वाभाविकता जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो, तो या पुन्हा जगामध्ये परतून येण्याची इच्छा करत नाही. कोण इच्छा करेल? ज्याला कळलेलं आहे की आता समजा तुम्ही ह्या जगात सुद्धा तुमचा एखादा नातेवाईक असेल, तुम्ही त्याच्या घरी जाता,
आणि तुम्हाला ते व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाहीत, तुमचा अपमान करतात, तुम्ही परत जाल का तिथे? जाल का? नाही जाणार ना. जर गेलात म्हणजे समजून काय घ्यायचं की आपण मूर्ख आहोत किंवा आपल्याला लाज शरम नाहीये. मराठीमध्ये शुद्ध. अशा ठिकाणी तुम्ही जाता कशाला वारंवार, जिथे तुम्हाला मार पडते, जिथे तुमचा अपमान होतो, किंवा तुम्ही अशा लोकांची मैत्री काय करता? आता एक तुम्हाला सांगतो केस स्टडी, म्हणजे आय डोंट नो तुम्हाला कधी सांगितले होते का नाही. एक वलसाड वरून फोन आला होता मला एकदा एका माताजींचा. म्हणजे माझा नंबर तो याच्यावरती आहे ना, वेबसाईट वरती रॅन्डम आहे, सगळीकडे येतो नंबर. तर त्यांना वाटतं की काउन्सिलिंग पण करतात ते हरे कृष्णावाले. तर त्यांनी फोन केला मला. काउन्सिलिंग करतात पण एवढं असं स्ट्रेट काउन्सिलिंग करत नाही आम्ही. मला मेसेज आला कि मेरा ऐसा प्रॉब्लम है लाइफ में, ये प्रॉब्लम. मतलब क्या प्रॉब्लम है? मेरा डाइवोर्स हो गया है. मैं बोला ठीक है, तो आगे क्या है आपको? पढ़ाई करना चाहते हैं, क्या करना? मतलब भक्ति करो चाहे. बोले बहुत जीवन में दुख है. मतलब जपा करो, सब ठीक हो जाएगा. मग तिथले लोकल काउन्सिलर मी त्यांना जोडून दिले लोकल. म्हटलं ठीक झालं असेल. नंतर काही दिवसांनी महिन्यांनी पुन्हा एकदा मेसेज आला. म्हटलं क्या मेसेज आहे? मला मेसेज मध्ये लिहितात. मी म्हटलं टाइम नहीं है, आप ऑडियो बना के भेजो, लिख के भेजो. मग त्यांनी पाठवलं की मग ते मेसेज पाठवतात की जो जुना माझा हे होता ना, म्हणजे ज्याचे लग्न तुटलं म्हणजे डायव्होर्स झाला, लग्न ऑलरेडी झालेलं होतं. ते म्हणतात की वो ना वापस मुझसे बात कर रहे हैं, तो मुझे बात करना चाहिए कि नहीं करना चाहिए? मी म्हटलं अरे शादी तुम लोगों का हुआ है, शादी तुम लोगों का टूटा है. मैं कभी देखा नहीं आपको, ना आपने मुझे कभी देखा है. मेरा आपका कोई संबंध नहीं है. आपको बात करना है बात कर लो, नहीं बात करणे मत करो. मी एवढं बोलून सोडून दिलं. त्यांना काय कन्क्लुजन समजलंच नाही काय करायचं. परत काही दिवसांनी परत मेसेज आला, बड़ा जीवन में कष्ट है, बड़ा दुख है. मी म्हटलं हा बराबर आहे, दुःखालय माझ्या आशात, बहुत बड़ा कष्ट है. मग पुन्हा त्यांनी सेम मेसेज पाठवला, मैं उनसे बात कर रही हूँ, बात करना सही है क्या? मग त्या दिवशी माझा वरचा जे फ्लोर आहे काहीतरी सेवेतनं आलो होतो मी, एकदम किचन बंद कुठेतरी गरम. मग ते इंजिन गरम होतं माझं. मी म्हटलं देखो बात करना है तो करो, आपके पति है मतलब थे, नहीं करना है तो मत करो. अभी मैं इसमें क्या कर, अगर करना है तो फिर मी त्यांना मग म्हटलं करना है तो शादी कर लो, वापस रिमॅरी कर लो. मध्ये काहीतरी त्यांनी सांगितलं कि नहीं नहीं लेकिन मेरे घर वालों ने मतलब घर वालों को पसंद नहीं है, ये किया वो किया, काहीतरी झालं असेल घरामध्ये कॉम्प्लिकेशन, त्याने तुटला असेल म्हणजे ते. और वो ऐसे करते थे वैसे करते थे, ये ऐसे ऐसे. म्हटलं ठीक है तो फिर मत करो. पुन्हा काही दिवसांनी पुन्हा सेम प्रश्न, वो बात करते हैं, बात करना अच्छा है क्या? वो सही नहीं है लेकिन मैं क्या करूं, बात करते हैं वो. सी याला म्हणतात टिपिकल, चला काय म्हणतात, वो बॉक्सिंग वाला मैच. एंट्री किया अंदर, अभी छोड़ भी नहीं सकते और पिटते भी रहो. मैंने सांगितलं इसको माया कहते हैं. जिसके ऊपर आप प्रेम दिखा रहे हो वही आपको बर्बाद कर दिया. अब उसके ऊपर प्रेम दिखा के क्या फायदा है आपको? उसको बोलो प्रेम दिखाना है तो फिर विवाह कर लो वापस, ठीक से रहो वापस. काही असेल प्रेम तर जुगाड करेल ना तो, घरातल्या लोकांना पटवेल किंवा काय काय व्हॉट एव्हर. पण या जगामध्ये अशी स्थिती असते की लोक म्हणजे मार खातात पण त्याला सोडू शकत नाही. म्हणजे एखादी इंद्रिय तृप्तीची जी वस्तू असते ना, आपल्याला माहिती असते की याच्यापासून त्रास आहे. जसं से फॉर एक्झाम्पल डायबिटीज लोक असतात, त्यांना माहिती असते की शुगर खायचं नाही, म्हणजे शुगरच्या वस्तू घ्यायच्या नसतात. आपल्याला माहितीये की यांनी त्रास होणार आहे आपल्याला, पण करणार काय? त्या वस्तूमध्ये आसक्ती एवढी आहे जबरदस्त की त्याला सोडू पण शकत नाही. राईट? जसा फोन आहे, सोडत नाही मला अजिबात. तर डोनर फोन करतो, ऍक्च्युअली जुना मित्र आहे, त्याला आता मी रिमाइंड केलं थोड्या क्लास पूर्वी की भाई तुम्हाला बाकी डोनेशन. तो म्हटला करता करतो, बँक मध्ये आहे. तो म्हटलं अच्छी तरह करणार. त्याला काहीतरी नंतर त्याशी बोलतो. सी ही स्थिती आहे ना जगामध्ये, तुम्ही आपल्या डेली लाईफ मध्ये अनुभवत असाल तुम्ही की काही गोष्टी आपल्याला सोडायच्या असतात, त्याने त्रास होतो आपल्याला, सोडवून शकत नाही. मग तिचं ते कोडं अजून पण सुटलं नाहीये. मी नंतर काही बोललो नाही, म्हटलं देखो अभी अल्टीमेट मैं एक ही आपको बताता हूँ, जब तक आप ठीक से जप करायला सांगतो, जप पण करत नाही. मग तुम्ही काय करायचं? दगड फोडा डोक्यावरती, दगडच फोडा. मी म्हणेन तुम्हाला आध्यात्मिक सोल्युशन दिलं, चॅन्टिंग करा, ते पण करायचं नाहीये. मी म्हटलं सोडून द्या, ते पण सोडायचं नाहीये. अशा मार पण खात राहायचंय, सोडायचं पण नाहीये.
ह्याला म्हणतात माया, निव्वळ अटॅचमेंट्स. भौतिक आसक्ती एवढ्या भयानक असतात की त्याने आपण स्वतःला दुःखामध्ये टाकतो. है ना? असे कितीतरी येत असतात रॅन्डम कॉल येतात, त्यांना म्हणतो अरे ऑलरेडी हम भी पिट रहे हैं यार, हमसे मत पूछो ज्यादा, सिर्फ आप नहीं पिटते हम भी पिटते रहते हैं. असं नाही की ब्रह्मचारी झाले म्हणून काय आम्ही काय म्हणजे वरच्या झाडाच्या टोकावरती बसून मस्तपैकी एकदम हवा घेतोय. आम्हाला पण आसक्त्या असतात, आम्हाला पण प्रॉब्लेम होतात. एखाद्या ठिकाणी ब्रीथिंग स्टार्ट केली, अचानक ते सेंटर सोडावं लागतं, काही गाणं करता, किंवा एखादा जे पाहिजे ते भेटत नाही. आता मागच्या वेळेला मी एक बॅच चालू केली होती भक्ती वैभवची, ती मध्ये सोडावी लागली मला. नवीन फ्रेश बॅच होती, जुन्या बॅच, सगळे माझे सगळे म्हणजे एकदम क्लोज भक्तिशास्त्रीमध्ये सगळे ओळखीचे लोक आणि एकदम एक्साइटेड सगळे होते. फुल फ्लेज बॅच चालू झाली, 50-60 लोक होते त्याच्यामध्ये. म्हणजे 50-60 लोक भक्ती वैभव स्टडी करणारे म्हणजे दिस इज व्हेरी कोर ग्रुप, रेअर असतात. भक्तिशास्त्री नंतर भक्ती वैभव स्टडी करणारे फार कमी लोक असतात. तुमच्यातले काही असतील नंतर भेटतील मला, भेटले तर, आणि आपला योग असेल तर आपण येऊ एकत्र. मग ते मला सोडावं लागलं फॉर सम रिझन. सोडावं लागलं म्हणजे सोडावं लागलं ते. अँड आय वॉज टू अटॅच्ड की अरे भागवत पढ़ने अब इनके साथ, बट क्या करे. मग नंतर दुसरी एक बॅच मी जॉईन केली तिकडे मीरा रोडला. ऑफकोर्स त्याच्यामध्ये किती 25 जण होते, तर आता 12-13 जण आहेत. म्हणजे चालू आहे भागवत स्टडी. पण मी विचार करतो की अरे वो बैच था और मेरा अपना बैच था जिसको कल्टिवेट किया था मैंने, क्या करे. भौतिक जगाचा स्वभाव आहे असं. सो म्हणून इथे आपण जोपर्यंत या गोष्टींना असं अटॅच राहतो तोपर्यंत आपण भगवंतांच्या चरणावरती अटॅच होऊ शकत नाही. लेट गो करून टाकावं लागतं. लेट्स गो. नेक्स्ट, कृष्ण आपको और कुछ अच्छा देना चाहते. मग तुमची बॅच स्टार्ट झाली. चांगली लोक भेटली येते ज्यांच्यासोबत कृष्ण कथा होती. मग त्यांच्यासोबत साधना ग्रुप तयार झाला, साधना कोऑर्डिनेशन झालं, झूम वरती जपा करतो आपण. मोर बेटर दॅन दॅट. ऑफकोर्स दे आर ऑल बेटर, चांगले लोक आहेत, पण कृष्ण हॅज ऑलवेज सम बेटर थिंग्स टू ऑफर यू. तर अशा प्रकारे इथे प्रोपर लिहितात की तो परत याची इच्छा करत नाही, कारण त्याला माहिती असते की या जगामध्ये काय आहे, दुःखच दुःख आहे. म्हणून ऍक्च्युअली बऱ्याच वेळेला आपल्या इस्कॉनच्या प्रवचनामध्ये तुम्हाला दिसेल, इस्कॉनचे जे प्रवचन असतात त्याच्यामध्ये सांगितलं जातं ये दुःख कैसे, ये जगत कैसे दुखों से भरा हुआ है. काय लोक म्हणतात क्या इतना तुम डिस्कस करते हो यार, दुनिया दुखों से भरी हुई है, दुनिया दुखों से भरी हुई है, थोड़ा कृष्ण के रास लीला करो, कृष्ण कैसे बांसुरी बजाते. अरे पागल, पहले समझने की कोशिश करो कि हम कहाँ पे बैठे हैं और क्या प्रॉब्लम है हमारा. जब समझोगे कि हमारा कितना बड़ा प्रॉब्लम है, तब कृष्ण को फिर प्रेम करने के लिए ज्यादा उत्साह आएगा. राइट. येस. त्यानंतर मग आता एवढं सांगितल्यावरती 15-16 शुद्ध भक्त अशा प्रकारे भगवंतांच्या चरणावरती स्मरण करून श्लोक नंबर 14 आणि 15 मध्ये सहजपणे भगवंतांना प्राप्त करतात. आणि जे अष्टांग योगी आहेत, जे योग मार्गामध्ये आहेत, त्यांचा मार्ग खडतर आहे आणि ते लोक भगवंतांना सहजासहजी प्राप्त करू शकत नाही. म्हणून सुलभ शब्द वापरलेला आहे. त्यानंतर मग 16 ते 22 ही श्लोकाची लांब सिरीज आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या भौतिक आणि आध्यात्मिक जगाची तुलना करून आपल्याला समजवण्यात येतं की बाबा इधर मत रहो वहां जाओ, इधर मत रहो वहां जाओ. मग त्यातले आता सिरीज चालू होते. श्लोक नंबर 16 वाचा. सुळेखा माताजी वाचा. सुळेखा माताजी माईक ऑन करा. तुम्ही वानप्रस्थ अवस्थेमध्ये, मला माहिती आहे. अजून तुमचा आवाज काही येत नाही माझ्याकडे, काहीच येत नाही आवाज. तुम्ही काय केलं, माईकला अगदी मिट करून टाकलाय. बरं ठीक आहे, तुम्ही त्याला सेट करा. तोपर्यंत शकुंतला मदाने माताजी वाचा. शकुंतला माताजी तुम्हाला आवाज देतो मी वरती. माईक ऑन करा. ब्रह्म भुवना लोका पुनरावृत्तितोर्जुना मामोपेते तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कौंतेया, माझे धाम प्राप्त करणारा जीवा कधीच पुनर्जन्म नसतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते केवळ अष्टकमध्ये म्हटलं जातं आ ब्रह्म पर्यस्तम मायामयम जगत. आ ब्रह्म पर्यस्तम म्हणजे ब्रह्माजींच्या पोझिशन पासून ते एका गवताच्या पात्यापर्यंत किती पोझिशन आल्या, सगळ्या उपाध्या आल्या. त्यामध्ये तुम्ही कोणी आई असाल, कोणी बाबा असेल, कोणी काका, मामा, आंटी, का अंकल, मॅनेजर, HR, ऍडमिन, टीचर, स्टुडंट, ऑल पोझिशन्स.
ह्या सगळ्या कुठलाही पोझिशन आपल्याला जीवनामध्ये सुखी बनवू शकत नाहीत, असं ब्रह्माजी केवल अष्टक मध्ये म्हणतात. सो दिस इज दिस वर्स, अब्रह्म भुवना लोकान, है ना. ब्रह्मा जी के पद से, ब्रह्मा जी के स्थान से लेकर इस भौतिक जगत के किसी भी लोक में अंतिम एकदम अंत तक भी जाएंगे, कुठलंही स्थाने काय आहे आपल्याला सुखी बनवू शकत नाही, कुठलीही पोझिशन आपल्याला सुखी बनवू शकत नाही. राईट. या लोकांमध्ये काय होत असतं, वारंवार जन्ममृत्यू. म्हणजे आपल्या ज्या पोझिशन्स आहेत त्या वारंवार फ्लॅक्च्युएट असतात. असं नाही की आज आपण काहीतरी कमवलं ते आपलं परमनंट आहे, नाही परमनंट. एका झटक्यामध्ये उडून जाईल वाऱ्यामध्ये जर आपण म्हणजे जसं आपलं शरीर चेंज होईल किंवा ह्या जीवनामध्ये सुद्धा. म्हणून या लोकांमध्ये कधीच राहायची इच्छा करायची नाही. प्रभुपाद म्हणतात, भगवंत म्हणतात, परंतु ते कोणते जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. राईट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात 3ऱ्या लाईनीमध्ये, जो देवी देवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतो ते सुद्धा जन्ममृत्यूच्या अधीन असतात. राईट. आणि जरी तुम्ही स्वर्गात गेलात, तुम्ही असा विचार, कधी कधी कोणी असा विचार करेल की स्वर्गात जाऊन मी भक्ती करायला, स्वर्गात तिथे चांगलं जरा म्हणजे डिस्ट्रॅक्शन नाही, तिथे नोकरी बिरी करायची गरज नाही. तिथे ना मस्त वेळ आपलं, असं नसतं. जिथे अति आनंद आहे ना, अति म्हणजे अति आनंद आहे त्याला म्हणतात सेन्शुअल प्लेजर. सेन्शुअल प्लेजर पण काय आहे, एक प्रकारे दुःखच आहे. कारण इंद्रिय निसर्ग त्याच्या मागे धावत असतात, ये चाहिए, वो सुख चाहिए, वो सुख चाहिए. अतिसुख असेल तरी पण भक्ती होऊ शकत नाही उच्च लोकांमध्ये. आणि नारके लोकांमध्ये अति दुःखदायी अवस्था असते, तिथे पण भक्ती होऊ शकत नाही. समजा तुम्हाला ताप आला असेल, जप होतो का? नाही होत. समजा तुम्हाला लॉटरी लागली असेल, म्हणजे लॉटरी कोणी खेळायची नाही, म्हणजे प्रमोशन झाला त्या दिवशी जप होतो का? तुम्ही म्हणाल प्रमोशन दररोज होत नाही प्रभूजी, प्रमोशन कधी कधी होतं, वर्षात ना एकदाच होतं. राईट. पण ते प्रमोशन जे एकदा झालं, डोक्यात जर घुसलं ते, अहो ते पूर्ण महिना 6 महिने तरी डोक्यात फिरत असतं. प्रमोशन हुआ है मेरा, पैसा बहुत है मेरे पास, ये खरीदूंगा, मैं वो खरीदूंगा, मैं ये करूंगा, वो करूंगा. पूर्ण मार्केटिंग चालू झालेली असते. फिर ये EMI भरूंगा, ऐसे भरूंगा, मतलब प्लॅनिंग चालू असते. राईट. म्हणजे अति जर आपल्याला सुविधा भेटल्या किंवा एकदम दुःख भेटलं, दोन्ही स्तरांमध्ये आपली भक्ती होऊ शकते. म्हणून पृथ्वी जे असते ना त्याला कर्मभूमी म्हटलं जातं. जिथे थोडं दुःख भेटत असतं, थोडं सुख भेटत असतं. आणि मधल्या पिरियडमध्ये आपण मग हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मधल्या पिरियडमध्ये चॅन्टिंग करतात लोक. मग जेव्हा वेट करतात नेक्स्ट सुख आने वाला है, तब तक मैं जप करता हूँ, भगवान दो, भगवान दो, प्लीज प्लीज. भगवान देतात. उस दिन चॅन्टिंग बंद, मतलब डायल्यूट होऊन जाते. मग कसं तरी करतात चालूगिरी. मग ते सुख संपलं की दुःख वाढ डोक्यात असतं. परत धडाम दुःख येतं, परत चॅन्टिंग वरती खालती होते, है ना. मग काही वेळ मध्ये स्टडी चालत असतं, ज्यादा दुःख भी नाही, ज्यादा सुख भी नाही, चॅन्टिंग चलते रहते हैं. राईट. सो दिस इज रिलेटिव्ह अनालिसिस. ह्या जगामध्ये टू मच प्लेजर अँड टू मच. आता तुम्हाला हे माहिती असेल, एक ऋषी होते, लोमस ऋषी, गौरकृष्ण महाराजांच्या कथेमध्ये. तर लोमस ऋषी एवढं त्यांचं आयुष्यमान आहे की जेव्हा ऍक्च्युली एक ब्रह्माजीचं जीवन संपतं ना, एका ब्रह्माच्या एक दिवस जेव्हा संपतो, ब्रह्माजीची 100 वर्ष असतात, जेव्हा एक दिवस संपतो तेव्हा त्यांच्या शरीरातला एक केस खाली पडतो. म्हणजे विचार करा त्यांचं जीवन किती मान आहे. आणि त्यांनी कधी आपल्याकरता घर बांधलं नाहीये. त्यांना एकदा विचारलं साधू संतांनी, आपका आश्रम किधर है, आप कहाँ पे रहते हैं? ते म्हणतात, कौन सा आश्रम, कौन सा घर, ये दुनिया इतना टेम्पररी है, कौन घर बनाएगा, तब तक भजन नहीं करूंगा मैं, जैसा घर बनाने के चक्कर में मेरा भजन रुक जाएगा. ते लोमस ऋषी म्हणतात, है ना. ज्यांच्या ब्रह्माजींचा एक दिवस गेला तर शरीरातला एक केस बाहेर पडतो. ते म्हणतात की दुनिया टेम्पररी आहे. आणि आपण काय म्हणतो, बहुत टाइम है जिंदगी में, बहुत टाइम है, अभी तो बहुत टाइम, अभी तो 40 ही साल हुआ है ना, अभी तो 60 साल, जणू काय म्हणजे 100 वर्ष जगणार गॅरंटी लोक लिहून ठेवतात. अभी तो 40 साल हुआ है, अभी 60 साल बाकी है, तो 100 साल जीने वाले हो क्या, गॅरंटी आहे क्या? पण एवढा भ्रम आहे मायेचा, है ना. आणि टाइम असा रिलेटिव्ह असतो. समजा जर काही दुःख असेल तर तो दिवस काढायला कठीण जातो, दिवस जात नाही. लोक इसलिए कहते टाइम काट रहा हूं, मैं काट रहा हूं, किसी तरह टाइम कट जाए. आणि मग कधी कोणी जातात ना बाहेर पिकनिकला, नवरा बायको, आठवडा कधी गेला समजत नाही.
अहो संपला आठवडा, संपला. कसा काय संपला? संपला हो. कसा काय संपला? तुम्ही आता यात्रेला जाता ना, आता मायापूर यात्रेला जाल, कळणार पण नाही कधी गेला आठवडा. आता जन्माष्टमी आली गेली कळलं पण नाही, बलराम जयंती आली, जन्म म्हणजे आनंदामधले क्षण असतात ते भरभर भरभर भर निघून जातात. आणि दुःखाचे क्षण असतात ते मोजत बसतात. घड्याळ, अहो घड्याळ चालत नाही पुढे हो कधी. म्हणून ना ते एक ठिकाणी म्हटलं जातं की लहान मुलं जे असतात ते घड्याळकडे बघतात. ते म्हणतात घड्याळ किती स्लो चालतंय, जरा घड्याळला पुढे जरा पटपट चालवा ना, म्हणजे आम्हाला थोडं मोठं होतं ना, आम्ही थोडं मोठून मजा करू आम्ही. म्हातारी माणसं बघतात घड्याळकडे, किती फास्ट चाललंय हो घड्याळ. अहो थांबा थांबा, अहो केस गळली पिकली टक्कल झालं, अहो थांबा 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 थांबा. थांबतच नाही ते. टाइम सेम आहे पण रिलेटिव्ह फ्रेमवर्क, रिलेटिव्हिटी एवढी आहे की म्हणजे डिपेंडिंग ऑन युअर कॉन्शियसनेस. म्हणून जो भक्त असतो त्याला टेंशन नसतं. टाइम फास्ट जाए या स्लो जाए, अपने को तो जप करना है. जब तक हम जप कर रहे हैं टाइम अच्छा जा रहा है. जप नहीं कर रहे टाइम कैसा भी हो सकता है, अच्छा भी हो सकता है, बुरा हो सकता है. लेकिन जब करने वाला कुछ फर्क नहीं पड़ता, अच्छा बुरा, मेरा अपना ड्यूटी में करता जा रहा हूँ. राइट. म्हणून इथे भगवंत लिहितात की जो मेरे धाम में आते हैं वापस नहीं आते इस जगह में. राइट. अशा प्रकारे प्रभुपादाने इथे निरूपण केले तात्पर्यामध्ये. जे देवी देवतांचे सर्वच लोक प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात. लाईक दॅट. मग तुम्ही ते वाचा. नंतर मग नेक्स्ट श्लोक नंबर 17. आपल्याकडे अजून एक आहेत, 20-25 मिनिटं आहेत अजून. सगळं तुम्ही या जागेवरती हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे वाचा. आरती उन्होंने मातेची वाचा. श्लोक नंबर 17. आता हरे कृष्ण तर म्हटलं, पण आता हे लोक लगेच म्हणजे काय भाजी कापत होते वाटतं. ठीक आहे. हा, 1 मिनिट प्रभूची वाचते. नाही तुम्ही बिझी असाल तर काय हरकत नाही. नाही वाचते. नाही मी गंमत करत होतो, तुम्ही बिझी असाल तर ठीक आहे, काय हरकत नाही. नाही प्रभूची वाचते. 1 मिनिट. हा ठीक आहे. मी पुढचा वाचते, आता वाचू. हा चालेल. प्रतीक्षा नितील पाटील माताजी, शिरपूर टेम्पल प्रेसिडेंट वाचा. अच्छा ठीक आहे चालेल. निविदा माताजी तुम्ही आहात का? चालेल काय हरकत नाही. निविदा माताजी वाचा. श्लोक नंबर 17 चालू आहे. श्लोक नंबर 17 अध्याय नंबर 8. म्हणजे माझ्यासमोर पुस्तक म्हणून सांगतो मी. आवाज येत नाही पण तुमचा. अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही सेट करा माईक पहिले. ठीक आहे. अशा प्रकारे ब्रेक होत चालला तुमचा. आवाज प्रभूजी? हा येतोय ते वाचा. सहस्रयुग पर्यंत महायज्ञ ब्राह्मणो विदुहा, रात्रिं युग सहस्राणां ते अहोरात्र विदो जनाः. मानवीय गण, प्रभुजी माझ्याकडे हिंदी आहे, चालेल ना? हा वाचा. मानवीय गणना के अनुसार 1000 युग मिलकर ब्रह्मा का एक दिन बनता है और इतनी ही बड़ी ब्रह्मा की रात्रि भी होती. हरे कृष्ण. धन्यवाद. मात्र कॅल्क्युलेशन तुम्हाला त्या ह्याच्यात दिसेल, नंतर तुम्ही त्या ट्रॅक करा. आणि 4 युगांचा 4 जो आयुष्य म्हणजे काळ असतो तो पण दिलेला आहे. सतयुग किती काळ असतं, त्रेतायुग किती असतं, आणि कलियुग, द्वापर आणि कली. राईट. आणि ब्रह्मदेवांचं हे सगळं म्हणजे ते है ना, कुठे दिलंय? हा नंतर खाली एकदम तुम्हाला दिसेल बघा, त्या कॅल्क्युलेशनच्या खाली 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 गेल्यावरती म्हणजे फर्स्ट पॅरेग्राफच्या लास्टच्या 4-5 लाईनीमध्ये दिलेलं आहे. मानवीय गणनेनुसार अशी 100 वर्षे म्हणजे पृथ्वीवरील वाचा. काहीतरी ते महाराज यांनी वाचतात 3 ट्रिलियन 10 बिलियन. 100 वर्ष ना तिथून ना? नाही म्हणजे वाचायला सांगत नाहीये मी, म्हणजे मी म्हणतोय की ते बघा. हा ते जे आकडे दिलेत ना, आकडे म्हणजे ते अवाढ्य आकडे 31 10 000004 0000 3 ट्रिलियन 10 बिलियन 4 मिलियन समथिंग लाईक दॅट. 11 कोटी आणि 400 लाख. येस. मग आता बघा, आता
म्हणजे प्रभू हे जे आयुष्यमान ते कोणाचं आयुष्यमान आहे? ब्रह्माजींचं आहे. बऱ्याच लोकांना वाचता पण येत नाही ते आयुष्यमान केवढं. म्हणजे विचार करा, हे आयुष्यमान किती आहे ब्रह्माजींचं. या आता बघा खाली प्रभू लिहितात, या फक्त ती लाईन तुम्ही वाचा, तुम्हाला शॉक बसेल आयुष्याचा. या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण, अत्यंत अनंत असल्यासारखं दिसते. बरोबर आहे? हे एवढे वर्ष कोण जगेल? आपण हार्डली 50-60 वर्ष जगतो. म्हणजे ब्रह्माजींचा म्हणजे तो फ्रॅक्शन सेकंडचा सेकंड म्हणजे किती नगण्य आहे ते. विचार करा आपली आणि ब्रह्माजीचं जीवन. पण प्रभुपाद लिहितात, या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण आणि अनंत असल्यासारखं दिसते, परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणे क्षणभंगूर आहे. वीज कशी चमकते माहिती तुम्हाला आकाशामध्ये? सोळेकर डुबळे माताजी. वीज तुमच्याकडे चमकते ना, सिंधुदुर्ग ना, कणकवली. आता आवाज होता बरोबर वीज चमकल्याचा. वीज चमकते किती सेकंदाकरता चमकते? फ्यू सेकंड, काही सेकंड, धडाक गायब. म्हणजे अनंत काळाच्या तुलनेमध्ये ब्रह्माजींचं जीवन किती आहे? क्षणभंगूर. विचार करा, जर ब्रह्माजींचं जीवन क्षणभंगूर आहे, आपले काय म्हणजे काय आहे आपलं म्हणजे जीवन. आणि ह्या जीवनाला आपण अनंत मानतो आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग करत असतो. मुझे कल ये करना है, मुझे ये करना है, वहां करना है. अरे क्या प्लॅनिंग करोगे, ऐसे हवा में उड़ जाओगे, मालूम भी नहीं पडेगा तुमको. नेक्स्ट लाईन बघा प्रबोधांचे प्रवक्ते काय म्हणतात. हे म्हणजे एवढं सुंदर पॅराग्राफ आहे. अटलांटिक महासागरातील बुडबुडांप्रमाणे कर्नाटक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो. हे असे जे ब्रह्माजी आहेत ना, आणि असे जे ब्रह्मांड आहेत, महाविष्णू जेव्हा श्वास घेतात ना, त्यांच्या एका श्वासामध्ये ब्रह्मांड त्यांच्या रोमकुपातून बाहेर पडतात, असंख्य कोटी ब्रह्मांड. आणि जेव्हा श्वास घेतात तेव्हा ब्रह्मांड आतमध्ये घेतले जातात पुन्हा. म्हणजे अवधी किती काळ आहे? महाविष्णूंचा एक श्वास. आता त्याने श्वास सोडलेला आहे, सगळे ब्रह्मांड बाहेर आलेत. त्यातल्या एका ब्रह्मांडामध्ये तुम्ही आहात, मी आहे. त्यातला आता म्हणजे अनंत जे सहस्त्र युगाचे चक्र चालतात, ते सतयुग, द्वापर, कली आणि त्रेता हे जे चक्र आहे, त्यातला एक चक्र चालू आहे, त्यातला एक कली आहे, त्यातल्या कलियुगामधला आता सध्या एक आता हा महिना वर्ष जे काय असेल चालू आहे सध्या. आणि त्याला एवढं नगण्य मानण्यात आलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात, अटलांटिक महासागरातील बुडबुड्यांप्रमाणे कर्नाटक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो कंटिन्युअसली. आणि इथे बसलेला जो कोणी असेल, तरुण गौरंग दास किंवा तो प्लॅनिंग करत असतो, लाईफ में ये करना है, वो करना है, ये करना है, ये करना है, वो करना है. क्या प्लॅनिंग करेगा बिचारा. शार्प म्हणजे लाईफ एवढी फास्ट जाते झपकन दिशी. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात इम्परसेप्टिबल. इम्परसेप्टिबल म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही हो कसा वेळ निघून गेला. मागची 50 मिनिटं कशी गेली तुम्हाला कळलं का? चांगली गोष्ट आहे की आपण कृष्ण कथेमध्ये गेली, ती चांगली गोष्ट आहे. परंतु मायेमध्ये पण कळत नाही हो. पटपट 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 10, 20, 30, 40, 50 वर्ष, 60 वर्ष, आणि सडनली रेडी हो जाओ अभी. क्या जो भी कमाया था, जो भी घर गृहस्थी, धन दौलत, बेटा बेटी, पुत्र, है ना, सब कुछ यहाँ पे छोड़ के निकलो. कोई ऑप्शन नहीं होता है, निकलना ही पड़ता है. आणि म्हणून प्रभुपाद लिहितात, ब्रह्मदेव आणि त्यांची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्या कारणाने त्यांच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते. राईट. आणि प्रभुपाद लास्टला लिहितात, त्या लास्ट पॅरेग्राफ मध्ये, प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यांपासून मुक्त नाहीत. परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे व्यवस्थापन करीत भगवंतांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्याला तत्काळ मोक्ष प्राप्ती होते. उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो. परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील सर्व निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात. असं नाही की ब्रह्मलोकाचा प्रलय होत नाही. 2 प्रकारचे प्रलय असतात एक असतं आंशिक प्रलय आणि एक असतं पूर्ण प्रलय. आंशिक प्रलय कधी होतो? जेव्हा ब्रह्मजींचा दिवसाचा अंत होतो तेव्हा असतो तो आंशिक प्रलय, जो नेक्स्ट श्लोकामध्ये सांगितलेला आहे. आणि जो पूर्ण प्रलय जो असतो तो पूर्ण ब्रह्मांडाचा होतो ब्रह्माजींच्या जीवनाच्या अंतला. राईट. आता ह्या ब्रह्मांडामध्ये जे ब्रह्माजी आहेत त्यांची 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांचं आता 51st इयर चालू आहे. म्हणजे अजून आहे वेळ आपल्याकडे.
आय मीन इन द सेन्स की पूर्ण भौतिक प्रकृतीचा लय होणार नाहीये, पण आंशिक प्रलय होणार. राईट. त्यानंतर मग नेक्स्ट श्लोकामध्ये सांगतात, श्लोक नंबर 19 वाचा. कोण वाचेल? प्रवास जाधव बरोबर तुम्ही वाचता. हरे कृष्ण प्रभूजी. हा वाचा. अव्यक्तात् व्यक्ताय सर्व प्रभवन्ति अहा आगमे रात्रि आगमे प्रलीयन्ते तत्र एवं अव्यक्त संज्ञं हि. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. येस, म्हणजे हा आंशिक प्रलय आहे. राईट. दोन प्रलय जसं मी सांगितलं, एक ब्रह्माजींच्या जीवनाच्या अंतला होतो, तो पूर्ण प्रलय, पूर्ण ब्रह्मांडच नष्ट होऊन जातं आणि सगळे महाविष्णू जे असतात करुणाध्यक्ष विष्णू त्यांच्या शरीरामध्ये जाऊन विश्राम करतात, जोपर्यंत नेक्स्ट ब्रह्मांड उत्पन्न होऊन त्या ब्रह्मांडामध्ये नवीन सृष्टी होत नाही. दिस इज म्हणजे ब्रह्माजींच्या जीवनाचा अंतचा जो डिझोल्युशन आहे फायनल, आणि पार्शियल किंवा टेम्पररी किंवा आंशिक जो प्रलय असतो तो ब्रह्माजींच्या दिवसाचा अंतला होतो. ब्रह्माजींचे 100 वर्ष आहेत. प्रत्येक दिवस जेव्हा ब्रह्माजींचा संपतो, जेव्हा रात्र होतं तेव्हा त्यावेळेला हे प्रलय घडतं. तेव्हा सगळ्या म्हणजे एका ब्रह्मांडामध्ये सगळे लोक बुडत नाहीत, फक्त स्वर्गलोकापर्यंतचे लोक बुडतात. राईट. ते हे वर्णन दिलेलं आहे. जेव्हा देवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव काय होतात, मग पुन्हा नेक्स्ट डे जेव्हा होतो तेव्हा पुन्हा सगळे जागृत करतात. ब्रह्माजी सगळ्यांना जागे करतात. उठा 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 उठा, चला चला चला. कुणाला काय पाहिजे, कुणाला जमीनदार बनायचं, कुणाला एक चपरासी बनायचं, कुणाला मॅनेजर बनायचं. आपापल्या चेतनेनुसार सगळ्यांना आपली पदं भेटतात. नवीन कर्म तयार करा आता. राईट. सोबत भक्तीचं ज्ञान पण देतात. ज्याला भक्ती करायची भक्ती करतो, मुक्त होऊन जातो. जो भक्ती करत नाही पुन्हा या चक्रामध्ये फिरत राहतो. लाईक दॅट. आणि मग याला पुन्हा या, आणि हे तुम्ही याच्यामध्ये वाचलं असेल, थर्मोडायनामिक्सच्या लॉ मध्ये वाचलं असेल, फिजिक्स मध्ये. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड बट कॅन कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म. म्हणजे शक्ती जी आहे, भौतिक शक्ती ती नष्ट होत नाही ऍक्च्युली, ती फक्त रूपांतरित होत असते एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये. जी शक्ती आहे ती तशीच राहते, म्हणजे जे भौतिक एलिमेंट आहेत ते नष्ट होत नाहीत, तसेच असतात. म्हणून त्याला इटर्नल म्हटलं जातं भौतिक प्रकृतीला सुद्धा. राईट. सो देन आणि त्यानंतर मग पुढे म्हणतात 19 नंबर श्लोक मध्ये वाचा. श्रद्धा माताजी वाचा 19 नंबर श्लोक. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यगमे अवशः पार्था प्रभवत्यहरागमे. पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो. हरे कृष्ण. याला आम्ही म्हणतो भूतवा 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 होऊन जातात तुम्ही. राईट. भूतवा भूतवा भूतग्रामं स एवाय भूतवा भूतवा प्रलीयते. भूतवा होतो म्हणजे पुन्हा पुन्हा. राईट. आणि एक शब्द इथे वापरलेला आहे, रात्री अगमे. रात्री अगमे म्हणजे जेव्हा पुन्हा रात्र होते, जेव्हा दिवस होतो तेव्हा सगळ्यांना आपली आपली पदं भेटतात. ऑफिस भेटतं, घर भेटतं, कारखाने भेटतात. आपापल्या प्रवृत्तीनुसार त्यांना आपल्या चेष्टा पूर्ण करण्याकरता सुविधा भेटतात. कोणी जंगलामध्ये वाघ बनतं, कोणी पक्षी बनतं, कोणी मासा बनतो, कोणी काय बनतं, किडी मकोडे बनतात, कोणी मनुष्य बनतो. पण जेव्हा रात्र होते तेव्हा काय होतं, रात्री अगमे. रात्री आगामी म्हणजे काय, रात्र जेव्हा चालू होते तेव्हा काय होतं, अवशः. अवश्य म्हणजे बेसिकली हेल्पलेसली. राईट. आपोआप. किंवा तुम्ही हा शब्द इथे विचारला असेल, हा बघितला असेल इथे तुम्ही 6व्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो ना कि भगवान अगर बीच में भक्ति से मैं अगर छूट गया, मर गया, भक्ति छूट गई तो क्या हो जाएगा. भगवान म्हणतात अरे डोंट वरी, सूचनाम क्षमताम गे हे योग भ्रष्टाभिषय. तुम्ही त्यात बघितलं असेल त्या सिरीज मध्ये. आणि तिथे एक नेक्स्ट श्लोकामध्ये हा शब्द येतो अवश्य. अवश्य म्हणजे नेक्स्ट लाईफ मध्ये तो व्यक्ती जो आहे ज्याने भक्ती सोडलेली आहे मागच्या जन्मात, तो हेल्पलेसली भक्तीकडे अट्रॅक्ट होतो. अवश्य. अवश्य ही. राईट. इथे पण हा शब्द वापरलेला आहे अवश्य. इथे प्रभात आपवले त्यातून तात्पर्यामध्ये दिलेले आहे. अवश्य म्हणजे बेसिकली हेल्पलेसली. आपली इच्छा नसते शरीर सोडायची. कोणाला मरायची इच्छा आहे का? कोणाला आपलं सेंटर ज्यांनी बनवलं असेल, मोठं उभं केलं असेल, हे मेरा सेंटर आहे, म्हणजे जरा भौतिक भावना असेल,
ये मेरा सेंटर है, ये मेरे लोग है, ये मेरे काउंसली है, नहीं 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 अभी छोड़ना पड़ेगा, नहीं छोड़ दो, छोड़ना पड़ेगा, तुम्हाला मग जबरदस्ती छोड़ दो, जबरदस्ती खेचून घेतात, सोडून द्या, राईट. मग हे जे आहे ना हेल्पलेस सिच्युएशन, तुम्ही जर इव्हन ह्या जगात जरी सुद्धा तुम्ही बघितलं असेल, या भौतिक जगामध्ये आता सुद्धा करंट ह्याच्यामध्ये, जेव्हा आपल्याकडे भारतामध्ये सुनामी आली होती किंवा जपानमध्ये सुनामी आली होती, तुम्हाला माहिती असेल ना, सुनामी आणि जपानमध्ये तर सुनामी आणि अर्थक्वेक दोन्ही एकदा झाले होते. म्हणजे विचार करा किती भयानक प्रलय असेल एक साथ. मग आता या लोकांनी काय केलं होतं, चलो या लोकांनी विचार केला की चलो क्या हुआ, अर्थक्वेक आया तो क्या हुआ, चलो हम लोग बनाएंगे अर्थक्वेक रेजिस्टन्स घर बनाएंगे. म्हणजे अर्थक्वेक आलं तरी पण घर नाही होणार अशी त्यांनी घर बनवली, राईट. मग त्यांना वाटलं की आता अर्थक्वेक आला सगळं तोडून गेलं, अर्थक्वेक रेजिस्टंट घर बनाया, अच्छा तो कुछ होगा नाही. नंतर काय झालं, टोर्नाडो आला भयंकर, म्हणजे हुरिकेन टाईप, त्यांनी हवेमध्ये सगळं उडवून टाकलं त्यांचं. अभी हवा रेजिस्टंट घर बनाओगे क्या, कितना बनाओगे. आणि मग हे लोक जन्मांतर असे प्रयत्न करत असतात त्या जगामध्ये, ये प्रयत्न करेंगे, ये बनाएंगे तगड़ा, अभी कुछ होगा नहीं, नेक्स्ट नेक्स्ट कुछ भी करो, सब प्रकृती उडा के लेके जाएगी, राईट. पूर्ण इतिहासामध्ये तुम्ही बघितलं असेल सगळे भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये, की म्हणजे असं म्हणजे आपण प्रयत्न करतो की म्हणजे माणसाला वाटतं की मेरे जैसा कोई स्मार्ट है नहीं. जमीन में अगर मैंने घर बनाया, अगर प्रॉब्लम है तो क्या हुआ, मैं हवा में बनाऊंगा घर, फ्लोटिंग, तो क्या हुआ, मैं हवा भेज दूंगा. भगवान बोलते कोई बात नहीं, मैं हवा भेज दूंगा. अभी उससे ऊपर तो घर नहीं बना सकते ना आप. मैं जापानमध्ये, म्हणजे जापान टेक्नॉलॉजी करता जाणला जातो. मैं जमिनीमध्ये प्रॉब्लेम झाला, जमिनीवरती भूकंप येते, ठीक है, अर्थक्वेक रेजिस्टेंट, अच्छा वो उससे भी काम नहीं बना तो क्या हुआ, हम हवा में बनाएंगे, हवा बनाए तो क्या हवा में उडा के लेके जाएंगे तुला. आणि जेव्हा येतात भयंकर वादळ वगैरे, काहीच सोडत नाही, म्हणजे संपूर्ण म्हणजे विना, तुम्ही बघितलं असेल कितीतरी अमेरिकेमध्ये येत असतात, पुन्हा पुन्हा येत असतात, आणि त्या नाव पण खतरनाक, कॅटरीना, असं नाव सुंदर वाटतं, भयानक किती येते. तसंच असते माया, सुंदर नाव असतं, भयानक असतं, राईट. अशा प्रकारे इथे प्रॉब्लेम म्हणतात तात्पर्यामध्ये, या भौतिक जगातच राहण्याचा प्रयत्न करणारे अल्पबुद्धी लोक, उच्चतर लोक परत उन्नत होऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा भूतलावर परतून येणे भागच असते. ब्रह्मदेवाच्या दिवस काळात या ब्रह्मांडामध्ये ते उच्चतर अथवा खालच्या लोकांत आपली कार्य करू शकतात, परंतु ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाल्यावर त्यांचा लय होतो. दिवसा भौतिक क्रिया करण्याकरता त्यांना विविध शरीरे प्राप्त होतात आणि रात्री समय त्यांना शरीरे नसतात. त्यावेळी ते श्रीकृष्णाच्या देहामध्ये राहतात. नंतर पुन्हा ब्रह्मदेवांचे दिवस सुरू झाल्यावरती ते व्यक्त होतात, भूत्वा प्रलयते. दिवसा ते व्यक्त राहतात आणि रात्री पुन्हा त्यांचा लय होतो. अखेरीस जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अंत होतो तेव्हा ते लक्षावधी वर्षासाठी अव्यक्त स्थितीत जातात, म्हणजे नेक्स्ट ब्रह्मा येईपर्यंत. जेव्हा पुढील युगात ब्रह्मदेवाचा पुन्हा जन्म होतो तेव्हा ते पुन्हा व्यक्त होतात. या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मोहितच होतात, राईट. अशा प्रकारे आपला जो संघर्ष आहे तो असाच चाललेला आहे. लोकांना वाटतं की कोई बात नहीं, आज प्रॉब्लम आया ना, कल ठीक हो जाएगा, अरे गधे कल ठीक हो जाएगा, फिर वापस बिगड़ जाएगा. प्रॉब्लेम म्हणजे समजण्याची गोष्ट अशी आहे की आपल्याला काय वाटतं की ठीक आहे आज प्रॉब्लेम आलेला आहे ना, होऊन जाईल ना माझा ठीक, आणि होऊन जातो. पण याचा अर्थ असा नाही की नंतर पुन्हा तो ठीक होणार नाही, म्हणजे पुन्हा ठीकच राहील, पुन्हा बिघडेल, पुन्हा ठीक होईल, पुन्हा बिघडेल, पुन्हा बिघडेल, पुन्हा ठीक होईल. कशाला या चक्रामध्ये राहायचं मग आपण. जी गोष्ट वारंवार बिघडणारी आहे बनवून सुद्धा, अगदी भिंग लावून बघा, राईट. जी गोष्ट बिघडणारी आहे आणि बघितलं पाहिजे, असं शास्त्राला असं बघितलं पाहिजे एकदम डिटेलमध्ये, त्या जगात राहायचं तरी कशाला आपण, म्हणून प्रॉपर देतात. परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करणारे बुद्धिमान मनुष्य भगवत भक्तीमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करीत मनुष्य जीवनाचा पुरेपूर लाभ घेतात. याप्रमाणे या जीवनातच त्यांना श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक लोकांची प्राप्त होते आणि कृष्ण लोकांमध्ये पुनर्जन्म असल्यामुळे तिथे नित्य आनंदातच राहतात, राईट. अशा ठिकाणी आपण राहू नये जिथे आपल्याला पुन्हा 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 कष्ट सोसावे लागतात. तुम्ही विचार करा, जी भारतामध्ये सरस्वती रिव्हर होती ना, म्हणजे प्रकृती एवढी भयानक आहे की थोडं जरी तिने हालचाल केली तर पूर्ण म्हणजे पूर्ण कोर्स चेंज होतो जगाचा. राजस्थान मध्ये सरस्वती नदी लुप्त झाली ना, मग राजस्थान काय पुन्हा डेझर्ट मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, राईट. त्याचप्रमाणे आपलं शरीर कसं आहे, तो आपल्याला काय वाटतं की आपल्या शरीराला म्हणजे एवढं आपण हे करतो, पावडर लावतो आणि हे करतो आणि साबण लावतो
आणि एवढं भारी आपल्याला वाटतं. किती नाजूक आहे माहितीये का शरीर आपलं. एक जरी धक्का बसला ना गाडीचा हलकासा, फिनिश. एक थोडासा हलका धक्का. मी तुम्हाला आय थिंक फार पूर्वी सांगितलं होतं, तुम्हाला पुन्हा सांगेन. ग्राफिक आहे पण म्हणजे ते म्हणतात ना व्हायलंट कंटेंट कमजोर दिल वाले मत सुने या देखे. ते मी एकदा फार पूर्वी म्हणजे एका ह्याच्यामध्ये कामाला होतो मी कंपनीमध्ये, एका पाईप बनणाऱ्या फॅक्टरीमध्ये. तुम्हाला आठवत असेल तर, मी आठवत असेल कुणाला, मी सांगितलं होतं एकदा. ते इथे रायगडमध्ये जिथे पाईप्स बनतात सगळे स्टीलचे, ते पाईप बनण्याकरता मोठमोठ्या कॉईल येतात. कॉइल्स, लोखंडाचे कॉइल्स असतात, स्ट्रिप्स गोल गोल राऊंड अशा. एक कॉईल जी असते ना ती म्हणजे एक स्ट्रिप 1 टनची असते. 1 टन म्हणजे 1000 किलो. आणि मग त्यांना उचलण्याकरता ते हे असतात क्रेन ऑपरेटर्स कंपनीमध्ये. ते क्रेननी त्या ह्यानी उचलतात हुकने आणि उचलून त्या मशीनवर टाकतात, जिथे त्यांचं रोलिंग होतं आणि त्यातनं पाईप कट होऊन बाहेर पडतात. मग एक दिवशी सकाळी किती वाजता, 7 वाजता, 7, 7:30, पावणे 8 वाजता, सकाळी अर्ली मॉर्निंग, ते क्रेन ऑपरेटर होता, तो ऑपरेट करत होता. उसको लगा जिंदगी का ऐसा ही रोज का दिन है, मुझे भी लगा रोज का वही जिंदगी का दिन है. मैं भी फ्रेश था, वो भी फ्रेश था. वो तो उचलत आहे, आपला टाकतोय सामान इकडे तिकडे. आणि समोर एक काहीतरी भिंत होती छोटीशी, त्याच्यावर त्याने पाय टाकला होता. समोर पाय ठेवला होता आणि क्रेननी ते हुकनी उचललं होतं ते, आणि मध्येच हुक कटकन तुटला. आणि ते 1 टनची कॉईल असते ना, त्याने पाय भिंतीवर ठेवला होता, त्या पायाच्या बरोबर गुडघ्यावरती पडली. मग आता तुम्ही विचार करा, 1 टनची कॉईल जर पडली लोखंडाची तर काय होतं. जागीच जसं लाकूड तोडतात ना 2 तुकडे उसाचं तुम्ही तोडता ना, खटकन अगदी ते लटकलं होतं हो ते पाय. बापरे, तिथेच. उलटी करू नका कोणी, उलटी करू नका. पण ही सत्यता आहे या जगाची. हे आपलं शरीर म्हणजे काय आहे, माती आहे हो, माती. मातीचा गोळा आहे. जसं मटका तुम्ही बघितलं कधी, मटक्याला जर थोडं जरी म्हणजे आता त्या दिवशी माझ्यात एक मटका आहे. आता थोडं सिंपल उदाहरण, ठीक आहे, सौम्य उदाहरण. इथे एक मटका आहे माझ्याकडे पाण्याचा 5 लिटरचा. म्हणजे तो दुसरा आणला, एक मटका होता अगोदर. ते आमच्या स्टाफला सांगितलं जर धुवून आण जरा व्यवस्थित. त्यांनी वरती पकडला होता, म्हणजे त्या मानेजवळ असा निसता. पाणी भरून आलं तर ते वरती आलं आणि मटका खाली गेला. त्याचा वरचा कप्पा हातामध्ये. मला म्हणतो मटका, अरे मटका गिर गया. हे बॉडी म्हणजे काय आहे, मटका आहे. एक फटक्यामध्ये काय झालं तरी खटकन दिवशी संपून जातं ते. आणि ह्या शरीराला आपण विचार करतो परमानेंट, ये मेरा परमानेंट रेसिडेंस है, मैं यहाँ पे रहूंगा, इसको सजाऊंगा, मैं पाउडर लगाऊंगा, मैं लिपस्टिक लगाऊंगा, शैम्पू लगाऊंगा. लगाओ, कोई बात नहीं, कृष्ण की प्रीति के लिए लगाओ, कृष्ण को अच्छा देखने के लिए लगाओ, भक्तों की सेवा के लिए लगाओ. बट हे आपलं असं टेम्पररी नेचर आहे या जगाचं, राईट. भूतग्राम स एवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते. म्हणून आपण पुन्हा पुन्हा याच्यावरती चिंतन केलं पाहिजे, म्हणून केलं पाहिजे की ह्या अशा तात्पुरत्या जगात राहून आपल्याला काहीच लाभ नाहीये, राईट. आणि ही जी याला म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात डिस्पॅरिटी. डिस्पॅरिटी म्हणजे मतभेद, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणणार, म्हणजे कधी कधी काय लोक काय म्हणतात की अरे मेरा घर ना चौल में है, छोटा सा घर है मेरा झोपड़ी है. काय लोग म्हणतात मेरा घर फ्लैट में, बहुत बड़े बंगले में है मेरा, मैं तो 20वें मंजिल में रहता हूँ, मेरा 5 BHK है. आता तुमचा 5 BHK असेल किंवा झोपडीत राहणारा असेल, जी गोष्ट अनित्य म्हणजे टेम्पररी आहे ती टेम्पररी आहे हो. आज सकाळी मी महाराजांचं लेक्चर ऐकत होतो वर्ल्ड ट्रेड सेंटरचं. जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती जेव्हा 2 विमान जाऊन क्रॅश झाले होते, माहिती ना तुम्हाला, 9/11. आता येणार आहे 11 राधाष्टमीच्या दिवशीच आहे 9/11. जेव्हा क्रॅश झाला होता प्लेन, तेव्हा कोणी बघितलं होतं का, ये मेरा दुनिया का सबसे बड़ा सेंटर जिसके 99 फ्लोर में मेरा फ्लैट है या ऑफिस है. जब जो टेम्पररी वो टेम्पररी है, चाहे झोपड़ी हो या कोई बड़ा फ्लॅट हो. काही लोक प्लेन मध्ये ट्रॅव्हल करतात, काही लोक रिक्षामध्ये करतात. ही मतभेदता या जगामध्ये दिसते आपल्याला. कोणी म्हणतं अरे मेरा तो छोटा गाडी है यार, सायकल है, मेरा तो स्कूटी है. कोणी म्हणतं अरे मेरा तो रोल्स रॉयस है, मेरा एकदम खतरनाक गाड़ी है, मैं ऐसा हवा उड़ाता हूँ. अरे तुम कोई भी गाडी हो, एकदम भारी असेल किंवा एक फटफटी असेल किंवा सायकल असेल, हे शरीर, हे घर, ही जागा, हे जगत हे काय आहे, टेम्पररी आहे. इव्हन ते आपलं टेम्पररीनेस या जगात कम्पेअर्ड तुलना करून पण दिसते, राईट.
ज्यांना कृष्ण भक्ती भेटते त्यांनाच परमनंट असेट भेटलेलं असतं, बाकी सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत. म्हणून आम्ही बघतो ना कधी कधी काही लोक जे मोठ्या बंगल्यात सुद्धा राहतात ते लोक पण दुःखी असतात, कारण हे जगाचा स्वभाव काय आहे, दुःख आहे. भगवंताने सांगितलेलं दुःख आहे म्हणजे दुःख आहे ना. जस्ट बिकॉज तुम्ही जागा चेंज केली म्हणून काय तुमचं दुःख कमी होणार नाही. आणि हे आम्हाला प्रॅक्टिकल दिसतं, म्हणजे आम्हाला तर दिसत असतं नेहमी जेव्हा आम्ही प्रचार करायला जातो तेव्हा. जसं प्रबोध म्हणतात की प्लास्टिकच्या प्लेटमध्ये खावा किंवा सोन्याच्या प्लेटमध्ये खावा किंवा मातीच्या प्लेटमध्ये खावा. भाजीमध्ये मीठ जास्त झालं असेल तर झालं असेल. सासूबाईने किती पण आरडाओरडा केला, अगं थांब जरा प्लास्टिकचं भांडे घेऊन बघूया मीठ कमी दिसतं का त्यामध्ये. नाही हो, मीठ जास्त झालंय आज. एकदा आमच्या डेवडीने प्रसाद पाठवला होता मला, म्हटलं अरे वा, काय भरपूर काय काय आयटम होते, पण मीठ जास्त झालं होतं त्यामध्ये, भयानक मीठ झालं होतं. मग आता काय करणार. मग त्यांनी पहिलेच मेसेज टाकला पाठवण्यापूर्वीच, आज भरपूर मीठ झाले हो प्रसादामध्ये, प्रभूजी सॉरी सॉरी मीठ झालंय जास्त. आता काय करणार, पाठवला प्रसाद भक्तांनी प्रेमाने. मग त्याला आता जर एक चपातीचा तुकडा सोबत खायचा असेल भाई तर 3 तुकडे त्याला जोडायचे, मग मीठ प्रमाण कमी होतंय. ठीक होतं, झालं ऍडजस्ट झालं. पण जे आहे ते आहे ना, त्याला काय करणार आता, राईट. मग तुम्ही त्या प्लास्टिकच्या भांड्यात घ्या किंवा स्टीलच्या मध्ये घ्या किंवा जे आहे ते आहे, त्याला काही चेंज करू शकत नाही. त्याचप्रमाणे भौतिक जगत असं आहे की तुम्ही मोठ्या फ्लोअरवरती जा, इनफॅक्ट कधी कधी जास्त जेवढं तुम्ही वर जाल ना तेवढं दुःख वाढत जातं लोकांचं. जेवढे जास्त मजले वाढतात तेवढं त्याचं डोक्याचं प्रेशर वाढत जातं हवेचं, तेवढी एन्झायटी वाढते. कधी कधी खालचे लोक सुखी असतात, ते सिंपल आपल्या घरामध्ये राहतात, एक छोटासा आपला वन रूम किचन है, उसी में सब कुछ है. इधर सामने किचन है, इधर रूम है, इधर ही हमारा डाइनिंग हॉल है, सब सुखी संसार एक साथ तो रहते कम से कम. जे मोठे मोठ्या घरात राहतात त्याचा वेगळ्या कोपऱ्यामध्ये, तो वेगळ्या कोपऱ्यामध्ये कम्युनिकेशन फोनवरती होतं, हा ठीक आहे डिनर के लिए ये डालो ये निकालो. आयुष्य म्हणजे एवढं इम्पर्सनल होऊन जातं की सुखच राहत नाही आयुष्यामध्ये, राईट. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला हे कळेल की हे जगत टेम्पररी आहे ना, तेव्हा आपल्याला जास्त टेन्शन येणार नाही. ठीक है ना, कोई बात नहीं. तुम्हारा 5 BHK, खुश रहो. मेरा छोटा सा 1 BHK, मैं खुश हूं. या मेरा सिंपल झोपड़ी है, मैं खुश हूं. जब तक भगवान की सेवा करोगे हर जगह खुश रहोगे, चाहे झोपड़ी में रहो. आता चाणक्य पंडित तुम्हाला माहिती असेल, चाणक्य पंडित कुठे राहायचे होते, चंद्रगुप्त मौर्याचे एवढे मोठे मिनिस्टर पूर्ण जगाला हलवायचे होते भारताला, झोपडीमध्ये राहायचे हो. काय टेन्शन नव्हतं त्यांना जीवनामध्ये. त्याला म्हणतात संतुष्टी आयुष्यामध्ये. किंवा ते प्रभुपादाने उदाहरण दिलेलं आहे, कृष्णनगरमध्ये एक ब्राह्मण राहत होता. 2 मिनिटात आठवूया आपण, झालं तुम्हाला सगळ्यांना प्रसाद भेटेल, ठीक आहे ना. ते कृष्णनगरमध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण म्हणजे एवढा गरीब होता, गरीब म्हणजे आपला असं वाटतं गरीब आहे, ऍक्च्युअल गरिबी म्हणजे मनामध्ये गरिबी असणे. जो मनाने उदार नाहीये, मनाने प्रसन्न नाहीये, मनाने सुखी नाहीये, तो सर्वात गरीब व्यक्ती आहे. गरिबी म्हणजे आपली परिभाषा चुकीची आहे की लोकांना वाटतं की गरिबी म्हणजे लोकांकडे घरामध्ये मिक्सर नाही हो. जणू काय मिक्सर घरामध्ये असेल म्हणजे काय सगळ्या, तुमच्या सगळ्यांच्या घरी मिक्सर आहे ना, आहे का, नाहीये. काय म्हणता प्रियंका कांबळे, मग तुमच्या घरी मिक्सर नाहीये का, आहे ना. हा, मग असं काय करते, असं ना. मग आता सगळ्यांच्या घरी मिक्सर आहे म्हणजे काय तुमच्या घरी का दररोज डोसा आणि इडली बनते का, तुम्हाला पाहिजे चटणी दररोज बनते का. पण माझ्याकडे पाटा आहे, मधुसूदन प्रिय माताजीने दिलेला आहे. मला पाहिजे तेव्हा चटणी बनवतो मी त्याच्यावरती, कारण फ्रीडम आहे ना. इन द सेन्स की आपलं हॅपीनेस हे ह्याने डिसाइड होत नाही की माझ्याकडे काय आहे. आपलं हॅपीनेस डिसाइड होतो की मी किती सिंपल आहे. जेवढं मी सिंपल असेल ना, म्हणजे मला सिंपल एक चटणी भाकर मध्ये आनंद असेल ना, कारण चटणी भाकर सहज उपलब्ध होते. ज्याला पिझ्झा खाण्याची सवय झालेली आहे, पिझ्झा दररोज खाऊ शकता तुम्ही. इव्हन जरी पैसे जरी असले तरी पण खाऊ शकत नाही, कारण हेल्थ सूट करत नाही. पण चटणी भाकर दररोज खाऊ शकता. थोडं मीठ घ्या, थोडी मिरची घ्या, पाट्यावरती वाटा, एक चटकोर भाकरी तोडा, खावा. सॉरी आज एकादशी आहे. काही फरक पडत नाही. म्हणजे आपला आनंद हा कशामध्ये आहे, सिंपल लाईफ मध्ये आहे. आणि मग ऑफकोर्स ते ब्राह्मणाला, ते जे ब्राह्मण राहत होते कृष्णनगर मध्ये, मग लोक म्हणायचे गरीब आहे. वो अंदर सुखी था. तिथले एक जमीनदार होते फार मोठे, ते म्हटले की अच्छा सुनो, मैं आपको ना कुछ दान देना चाहता हूँ, आप इतना गरीबी भी क्यों रहते हैं. तो ब्राह्मण म्हटला तुम मूर्ख हो, म्हणजे असं इनडायरेक्टली म्हटलं,
तुमको पता नहीं मैं कितना सुखी हूँ, मैं अपना लाइफ में संतुष्ट हूँ, मुझे कुछ नहीं चाहिए। पिताजी सांगितलं की नहीं नहीं आप लो ना कुछ, मेरे से धन लो ना। म्हटलं नाही बाबा, मेरे पास जो चाहिए मुझे सब कुछ है। अच्छा क्या आहे? तर त्याने सांगितलं देखो मैं मेरा जो पाठशाला चलाता हूँ गुरुकुल, माझ्या गुरुकुलमध्ये काही विद्यार्थी येतात, मग ते काय करतात, जेव्हा बार्टर सिस्टम असते ना, मग ते लोक तांदूळ घेऊन येतात, थोडंफार धान्य घेऊन येतात, बेसिकली ते मला धान्य देतात आणि मी त्यांना शिकवतो। मला कुठे नोकरी करायची गरज पडत नाही, माझं स्वतःची छोटीशी झोपडी आहे, हवा फ्री है, पानी फ्री है, सनलाइट फ्री है, इधर बिजली बिल भरना नहीं पड़ता है, लाइट बिल भरना नहीं पड़ता है, हवा का बिल नहीं भरना पड़ता। तुम्ही हवाचं बिल भरता ना एसी लावून, हवेचं बिल म्हणजे काय एसी आहे, पाण्याचं बिल म्हणजे काय पाणीपट्टी आहे, बरोबर आहे का ना? ती म्हणाले कौन सा क्लास चल रहा है, भक्तीचा क्लास आहे क्या? दिस इज द वे। आता बघा ते म्हटले की मुझे पानी पट्टी नहीं, घर पट्टी नहीं, कुछ नहीं, कोई पट्टी नहीं है मुझे, यू नो। अच्छा फिर क्या करता हूं मैं, तो मेरे पास चावल लाते हैं आणि अग्नी पण फ्री आहे, कारण लाकडं जंगलात इकडे तिकडे पडलेली भेटतात, है ना। पेटवलं, एक भांड्यात त्यात पाणी टाकलं, भात उकळला आणि ते म्हणे डाळ कुठे आहे, भाजी कुठे आहे? कारण मनुष्य सिव्हिलाइज मनुष्य म्हणजे कसा, डाळ भात भाजी सगळं पाहिजे। मग ते म्हटलं टेन्शन नाही ना, माझ्या घराच्या मागे चिंचेचं झाड आहे फार मोठं, त्या चिंचेच्या झाडाची कवळी कवळी पानं असतात ना, ती पानं तोडून आणतो मी आणि त्याचा रस्सा बनवतो, रसम रसम भात, बस संतुष्ट, काही मला गरज नाहीये। कोणी भात खाऊ नका, आता एकादशी चालू आहे आज। म्हणजे तो म्हटलं की मेरा सब कुछ हो रहा है, मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे हवा फ्री में, पानी फ्री में, घर फ्री में, जमीन फ्री में, मेरा प्रसाद सब कुछ चल रहा है, संतुष्ट हूं और मैं भगवान का भजन करता हूँ। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट। मी संतुष्ट आहे, मला आयुष्यामध्ये काही नको आहे। म्हणजे जो व्यक्ती त्या दिवशी महाराजांच्या लेक्चरमध्ये ऐकत होतो, महाराज म्हणत होते सिम्प्लिसिटी म्हणजे सिंपल लिविंग, हाई थिंकिंग म्हणजे मेरे लिए सब कुछ सिंपल, जो बेस्ट है वो भगवान के लिए, उसको कहते हैं सिंपल लिविंग हाई थिंकिंग। आणि आपण जेव्हा बेस्ट गोष्ट भगवंताला ऑफर करतो, देन वी बिकम व्हेरी हॅपी, मग आपलं हृदय संतुष्ट होतं। सनातन गोस्वामी काय ऑफर करायचं माहिती आहे ना, सिंपल दाल बाटी, दाल बाटी पण नुसती बाटी, पण मिठाची, बिना मिठाची। मग भगवंत म्हणायचे अरे क्या कम से कम नमक तो लगा के दो यार, हे म्हणायचे नहीं नहीं नहीं, नमक लगा के दूंगा तो आज नमक मांग रहे हो, कल पता नहीं घी मांगोगे, कल क्या मांगोगे, जो मिल रहा है वही दे रहा हूं मैं आपको। सी दिस इज भक्त आणि भगवान, दोघांना आनंद है। मेरा भक्त सिंपल लाइक आटा का गोला बनाता है, अग्नि आग में डालता है, उसका बाटी बना दिया, लो खुश, राइट। आणि माझ्या भगवंतांना पाहिजे तेव्हा मोठं मंदिर सुद्धा बनेल, नाही पाहिजे तेव्हा सिंपल दोघं खुश आहेत, जसं सिंपल, जसं नवरा बायको कधी घरामध्ये राहतात, अहो मी तुमच्या सोबत आहे ना, आपली मीठ भाकर खायची आणि सुखी राहायचं, ते सुखी परिवार असतं। असं नाही की ते 5 BHK मध्ये आहे पण एवढं भयानक कोल्ड वॉर चालू असतात लोकांचे, बोलत नाही एकमेकांची, एकमेकांचा फोन बघून देत नाही। म्हणजे काय आहे की तुम्ही म्हणजे हात जवळ पण नसल्यासारखेच झालात ना। तर रिलेटिव्हिटी ही अशी असते, आणि ज्यांना हे कळतं की दुनिया ही ऐसा है, चाहे ऊपर रहो कहीं भी रहो, जो भगवान की भक्ती करेगा वही सुखी है, राइट। तर असं वर्णन आहे। मग नंतर आपण नेक्स्ट टाइम बघू श्लोक नंबर 20 पासून। आता यातले अजून किती श्लोक राहिले, जास्त नाही आहेत, 8-9 श्लोक राहिलेले आहेत, मोस्टली आपण याला नेक्स्ट क्लासला कव्हर करू। तर म्हणून आपण नित्यनेमाने जप करत राहायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। बस त्याच्यामध्ये आनंद आहे, आणि हे महामंत्र वाटण्यामध्ये आनंद आहे। हरे कृष्ण। निवेदामध्ये तुमचा आवाज येत नाही, तुम्ही प्रयत्न करताय बोलायचा पण आवाज येत नाहीये, त्याला काय करा, माईकला पुन्हा हे करून आउट करून पुन्हा इन करा, तुमचं जे असेल ना प्लग। हरे कृष्ण। बाकी कोणाला काही प्रश्न असतील तर बोला, नाही तर हरे कृष्ण। तुम्ही एकादशी आज उपवास असेल तर उपवास करा। हरे कृष्ण प्रभू। हा रत्नेश्वरी माताजी बोला। प्रभूजी नेक्स्ट बॅच मराठी भक्तिशास्त्राची केव्हा सुरू होणार आहे? जेव्हा हे पूर्ण होणार तेव्हा। मला एक माताजी विचारत होत्या, ही पूर्ण होईल तेव्हा नेक्स्ट चालू होईल। भूतवाचं प्रलियते, एक खत्म हो गया नेक्स्ट चालू होता है। दोनों साइमल्टेनियस चालू नहीं हो सकता है, कैपेसिटी, आपली कैपेसिटी कमी है।
हरे कृष्ण. हा आवाज येतो? बरोबर जुगाड केलं तुम्ही काहीतरी. काय केलं तुम्ही? जादू काहीतरी केलं, जादू मंत्र. तुला कळून टाकला. हा बोला बोला हरे कृष्ण. बोला बोला बोला. येतो आवाज येतोय का? फुल आवाज आहे का? येस येस पूर्ण आवाज येतोय. मग जमतच नाही. 100% आवाज येतोय. पूर्ण आवाज येतोय? हो हो पूर्ण येतोय. बोला बोला. सॉरी, ते प्रॉब्लेमच आहे, ते काय समजतच नाही ते प्लग्स वगैरे काय. भौतिक जगत आहे ना, असंच असतं ते. ओके, तुम्हाला काय बोलायचं आहे का? हा प्रभूजी, मी नेक्स्ट टाइम विचारते प्रश्न. हा चालेल चालेल. आवाज स्लो येतोय भरपूर. आवाज स्लो येतोय. आणि तुमचा आमच्याकडे कडक येतोय. हो, हा मला प्रश्न विचारायचा होता प्रभूजी. बोला. हा, ते आता तुम्ही बोललात ना, भगवंताचे जे शुद्ध भक्त असतात त्यांना मुक्तीची इच्छा नसते. बरोबर. पण जे शुद्ध भक्त असतात त्यांना काय बोलतात त्याला, ते आपण हे असतं ना, पुनर्जन्म मिळत नाहीत. ते भगवंताचे शुद्ध भक्त असतात त्यांना पुनर्जन्म मिळत नाहीत, ते मुक्त होतात. पण जे शुद्ध भक्त असतात त्यांना मुक्तीची इच्छा नसते, त्यांना शरीर भगवंताची सेवा करण्याची इच्छा असते. म्हणून ते भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये म्हणा किंवा अशा याच्यामध्ये भगवंताच्या सेवा करण्यासाठी ते अवतारित, म्हणजे ते भगवंतासाठी येतात परत परत सेवेसाठी. म्हणजे ते जरा स्पष्टीकरण सरकार. हरे कृष्ण. आनंद आहे ना. जसं फॉर एक्झाम्पल आता कधी कधी आमच्या इथनं, आता समजा महाराज टूर करतात बऱ्याच ठिकाणी. आता एखाद्याला वाटेल की अरे एके जगा बैठताना शांती से, अरे पण महाराजांसोबत राहण्याचा आनंद वेगळा आहे ना, राईट. मग जो जातो त्याला आनंद असतो, त्याला काय हे नसतं, काय डिस्कम्फर्ट नसतं त्याला. मग जे भक्त भगवंतासोबत येतात त्या जगामध्ये अवतार होतात ते भगवंतापासून वेगळे झालेच नाही, ते भगवंतासोबतच असतात. आणि त्यांनी जन्म घेतला नवीन या जगामध्ये, सेवेकरता घेतला ना. सेवेमध्ये आनंद आहे ना, सेवेमध्ये आनंद आहे ना. म्हणजे ते आनंद आहे तिथे जायला पाहिजे आपल्याला. आणि आनंद कुठे, जिथे सेवा आहे. मग त्याकरता जन्म घ्यावा लागेल तरी चालेल, काही फरक पडत नाही. तुम्हाला समजा आता तुम्ही कुठे राहता? गोरेगाव. हा, मग गोरेगावला चौपाटीला येता ना तुम्ही, इथे एवढ्या लांब येता ना, का आनंद आहे. पुन्हा पुन्हा येता ना, आनंद आहे. तसंच आहे ते. तुम्ही म्हणाल की कोई बोलेगा अरे क्यों इतना लंबा जाते हैं यार, गोरेगाव में अपना जुहू बाजू में, लेकिन गोपीनाथ में आनंद आता है. बस जाते हैं, आनंद है. जहां आनंद है वहां पे क्या दुख है, कुछ नहीं है. समथिंग लाइक दैट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके प्रभूजी. हरे कृष्ण. बोला बोला बोला. हा, आता आपण समाजामध्ये राहतो, तर म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणजे रूल्स रेग्युलेशन फॉलो नाही करू शकत ना, म्हणजे भक्तिमय याच्यामध्ये. आता आपण जसं मी जॉबवर जाते, सर्व्हिस करते, तर मग आता प्रत्येक गोष्ट ऑफरिंग करून खा, कारण की आता सगळे केअरिंग वगैरे आहेत माझे जे कलिग्स वगैरे आहेत ते सगळे, तर ते म्हणजे काहीतरी स्पेशल बनवतात, ते म्हणजे हे बिना कांदा लसूणचे खा वगैरे, म्हणजे असे असतं भरपूर केअरिंग वगैरे असतं, लव्हिंग असतं. तर मग ते थोडं रूल्स म्हणजे आपण हे नाही करू शकत ना की कोणाचं मन दुखायचं, तर त्याच्यामध्ये थोडस हे वाटतं. म्हणजे करू शकतो की काय, म्हणजे घ्या ना, मला पण आणून देऊ शकतो. हो प्रभूजी, कारण की आपण प्रत्येक म्हणजे समाजात राहतो, 4 माणसं आपण जोडून ठेवायला लागतात. आता जशी सेवा सांगितली तुम्ही, डोनेशन जमा करायचे ते, कारण की कोणाला पण तोडून आपण हे नाही करू शकत ना, की नाही आपण एकदम स्ट्रिक्ट फॉलो नाही करू शकत. मला तरी नाही जमत त्या गोष्टी सगळ्या. हाय तसं भौतिक गोष्टी सोबत घेऊन चालते जरा. मला पण नाही जमत, मी पण जमून घेतो. म्हणजे ठीक आहे की म्हणजे अजून थोडस स्ट्रिक्टली, कारण की नाही जमत मला या सगळ्या गोष्टी. घेताना घास घेताना म्हणायचं श्री विष्णू. जेव्हा तुम्ही घास घ्याल ना तेव्हा म्हणायचं श्री विष्णू भगवंतांना अर्पित. मनातल्या मनात तेच करते मी. त्यांचा डबा असेल, त्यांचा डबा, हा बस त्यांना पण प्रसाद भेटेल. त्यांना कळणार पण नाही अरे आपण कसे भक्त होणार प्रसाद, कारण भक्तांनी ऑफर केला मनामधलं मेडिटेट करून तुळशी टाकून त्यांना ऑफर करून टाकायचं. टेन्शन नाही घ्यायचं. अरे ओके, मग आपण भेटू नेक्स्ट बुधवारी. आता तुमचा अभ्यास तुम्ही चालू करा. भले मागच्या पेपर चेक झाला नसेल पण नेक्स्ट परीक्षा तर येणारच आहे तुमची. अध्याय नंबर 6, 7, 8, 9 ऑलरेडी 6, 7, 8 ऑलमोस्ट कव्हर झालेले आहेत. 9 एक झाला की मग तुमची लगेच नेक्स्ट एक्झाम येईल. आता सगळी जन्माष्टमी झाली, बलराम जयंती झाली, आता राधाष्टमी पण जाईल. आता अभ्यास चालू. ठीक आहे.
हरे कृष्ण। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां कोटि वैष्णववृंद की जय। श्रील प्रभुपाद। हरे कृष्ण दंडवत प्रणाम। हरे कृष्ण दंडवत प्रणाम।